म्हणजे त्यांनी कमीत कमी 2 कोटी रुपये घातले त्यांनी. म्हणजे 10 एकर शेती घातली, त्यानंतर एक घर घातलं, माझं फ्लॅट घातला, तरी कर्ज करून घेतलं. जसं कर्जाला लिमिट नव्हती त्यांची. कविता मला शेअर मार्केट धार्जिन नाही. तर म्हटलं हो, मी तुम्हाला तेच सांगते ना किती दिवसापासून की आपल्याला शेअर मार्केट धार्जिन नाहीये. तर मला वाटलं यांना कुठेतरी रिअलाइज झालंय बाबा, सुधारताय. तर मला मुलीने तिथून फोन केला की मम्मी आज आजोबा घडला. म्हटलं काय झालं? आणि पप्पाने आमच्यासोबत पिझ्झा खाल्ला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ते पण नव्हते करत आमच्यासोबत, पण ते करायला लागले. म्हणजे त्यांना वाटलं मी मरताना सुद्धा यांना सुख देऊन जाईल, म्हणजे यांनी माझ्याबद्दल चांगला विचार केला पाहिजे. तर मला आता साहजिक आम्हाला वाटतं इम्प्रूव्हमेंट होतीये, पण ती इम्प्रूव्हमेंट नाही. त्यांनी सुसाईड करायचं ठरवून बसलेले होते. मंगळवारी सकाळी उठले, मी झोपेतून म्हणजे बघितलेलं, कारण मला मुलींना सुट्ट्या लागल्या म्हणून मी रिलॅक्स उठले. त्यांनी त्यांची आंघोळ वगैरे केली आणि जो ड्रेस मी त्यांना 30 नोव्हेंबरला बर्थडेला घेतलेला तोच ड्रेस त्यांनी घातला. मी ड्रेस घेताना मी कोणत्या आशेने घेतला होता? ड्रेस घेताना मी त्यांना चांगल्या आशेने घेतलेला, पण त्यांनी त्या ड्रेसवर सुसाईड केलं. माझी आठवण पण त्यांनी सोबत नेली. तिच्या नवऱ्याला जाऊन 15 दिवस पण नाही झाले ना, तुम्ही संक्रांत वाण देताय, साड्या घेताय आणि स्टेटस ठेवताय. मग ते मनाला कुठेतरी खटलं, म्हणजे खटकलं की हे जर स्टेटस ठेवून दाखवताय तर हे माझ्या मनाचा हे लोक विचार नाही करू शकत, तर मी ह्या समाजाचा का विचार करायचा, कसं राहायचं, का राहायचं, हा निर्णय माझा असणार आहे. हिला रात्र हिला एकांत फील होत असेल, हिला गरज असेल, तिला एकांत फील होतो. कशासाठी होतो? तिचा नवरा जवळ नाहीये, तिला संपूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी आहे, तिला पुढे भविष्य काय आहे, ती लेकरांचं शिक्षण कसं करायचं, त्यांचं म्हणजे तो विचारासाठी तिला एकांतपण आहे. ती फिजिकलीसाठी कधीही एकटी नसते, तिला त्या गोष्टीची गरज नसते. पण जे आपण सोशल मीडियावर लोकांना ह्या गोष्टीचा फार पडलेलं असेल की तुम्हाला झोप येत नसेल, तुम्हाला त्या गोष्टीची गरज असेल, म्हणजे माझ्यापर्यंत येत नाही. चान्स खूप जवळचे असो, लांबचे असो, नात्यातले असो, ह्या लोकांना गलिच्छ मानसिकता झालेली आहे की एकटी आहे, आम्हाला कसा फायदा. म्हणजे म्हणतो ना, विधवा झाली म्हणजे यांच्यासाठी ट्रीट आहे. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल, आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर नेहमीसारखंच मित्रांनो, आपल्याकडं आजही एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ते बोलणार आहेत. त्यांच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या तर त्याबद्दल त्या बोलणार आहेत. तर चला भेटूयात आपल्या आजच्या नवीन पाहुण्यांना. नमस्कार मॅम. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव कविता सानप, कविता तारे सानप, म्हणजे मी माहेरचं पण नाव लावते. अरे वा, कविता तारे सानप. आणि कुठून आलात आपण? मी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. ग्रेट. सो काय स्टोरी आहे मॅम, ती शेअर करायची आज आपल्याला? मला माझ्या आयुष्यामध्ये जे चढ उतार आले आणि जे मी अनुभवलेलं आहे, बाईला किती म्हणजे हे केलं जातं समाजाद्वारे विधवा झाल्यानंतर, तर ती स्टोरी मला सांगायची आहे. नक्कीच. सो हे कसं, तुम्ही म्हटलात की तुम्ही विधवा आहे पण तुम्हाला ते मान्य नाहीये, सो मग ही गोष्ट कशी स्टार्ट झाली नेमकी? ही म्हणजे माझे हसबंड 2024 मध्ये 25 डिसेंबरला त्यांनी सुसाईड केलेलं आहे. तर हे तर माझं वय नाहीये विधवा वगैरे हे टॅग लागण्याचं, पण ठीक आहे, काय असतं, नियतीच्या पुढे जाता येत नाही. बरोबर. पण ठीक आहे, एक माणूस गेला म्हणजे त्या बाईला काहीतरी टॅग लावून विधवा वगैरे असे शब्द लावून जगलंच पाहिजे असं काही नाही, कारण ती एक घटना आहे. बरोबर. ती घटना कुणाच्याही आयुष्यामध्ये, ठीक आहे, पुरुषाच्या आयुष्यातनं बाई गेली, त्याला कोणता टॅग लागतो का? विधूर म्हणतात, पण त्याला कोणी तसं उच्चारतं का? नाही उच्चारत. त्याच्याकडनं काही अधिकार घेतल्या जातात का? नाही घेतल्या जात. इव्हन म्हणजे कार्यक्रमात कुंकू तो स्वतः लावतो, तेव्हा त्याला म्हणजे सर्व आहे, आणि बाईला मात्र तिच्या कपाळाला सुद्धा कुंकू लावण्याचा अधिकार नाहीये. तर ते कुठेतरी वाईट वाटतं. ती गोष्ट मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे, कारण माणूस म्हणतो ना की अनुभव आल्याशिवाय गोष्टीतलं तथ्य कळत नसतं. मला अनुभव म्हणजे माझ्या आईवरनं होताच, पण ज्यावेळेस मी रियालिटी अनुभवली की माझे हसबंड गेल्यानंतर कुंकू आधी लावणार, नंतर असं कपाळाला करून ते पुसणार, पायातले जोडवे काढणार, मंगळसूत्र काढणार, बांगड्या फोडायला लावणार. म्हणजे मी फक्त हे टीव्हीत बघत आलेली, कारण शहरात ह्या फॉर्मॅलिटीज अजूनही एवढ्या नाही प्रॉपर वेने हे करत, पण खेड्यामध्ये एकदम म्हणजे इतकं ते मनाला टच होतं, म्हणजे काहीतरी आपण महापाप झालेले आपल्या बाबतीत. मग ते मला तेव्हा मनाला लागलेलं की असं नाही व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे, तेव्हा झालं 10 दिवस टिकली वगैरे नाही लावायची, म्हणजे तेव्हा आता हसबंड गेल्यामुळे माझा कॉन्फिडन्स सगळ्यात संपलाच होता. पहिल्यांदा आयुष्यात घाबरली असेल तर तेव्हा. घाबरणं मला काय अनुभव, म्हणजे पोटात गोळा येणं म्हणतो आपण, वाचायचो आधी बुक्स मध्ये, पोटात माझ्या गोळा आला, तर तेव्हा मी रिअल माझ्या पोटात कसा गोळा आला मी अनुभवलेला. माझं लग्न अरेंज मॅरेज.
2008 मध्ये 12 फेब्रुवारीला माझं लग्न झालेलं. तर म्हणजे लग्न होताना पण असं झालं की 12 फेब्रुवारीला माझं लग्न आणि 18 जानेवारीला माझे वडील वारले. इकडे माझे वडील वारले, तिकडे त्यांचे आजोबा वारले. म्हणजे आमच्या घरामध्ये नवीन कपडे सुद्धा कुणाला घालायला अलाउड नव्हतं. पण कसं असतं, मंगल कार्यालय वगैरे बुक झालेलं असतं, मग त्यामुळे त्या गोष्टी मागे घेता येत नाही. तर इव्हन म्हणजे वर्गणी काही जणांनी गोळा करून माझ्या आईला हेल्प करून माझं लग्न झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी नियती पण संकेत देत असते कधी कधी अशा घटना घडून, पण आपले घरचे लक्ष देत नाही. म्हणजे ते लग्न त्यावेळेस थांबवलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ नसती. असंही असू शकतं ना, नियती तुम्हाला संकेत देते. कारण दोन्ही घरात जर दुःखद घटना घडताय हे लग्न करायला नाही पाहिजे बाबा. बरोबर. कारण आज माझं आयुष्य बरबाद व्हायचं वाचलं असतं. पण तेवढी मानसिकता, मी तेच म्हणते, ही मानसिकताच नसते. मानसिकता काय असते, पैसा दिलेला आहे, ठरवलेला आहे, शब्द दिलेला आहे. तर अशा पद्धतीने माझं लग्न झालं. वडील नसल्यामुळे मी सासरी पण कधी कोणती अपेक्षा कुणाकडनंच केली नाही. शांततेत मी माझा संसार केलेला आहे. का तर माझे हसबंड पण ते दिसायला साधारण होते, म्हणजे तब्येतीने बारीक वगैरे, पण मला त्याचा कधीच काही प्रॉब्लेम नाही. कारण ते समजदार तेवढेच होते, त्यांनी खूप जीव लावला मला. अच्छा. मग त्यामुळे आमचा संसार खूप छान, म्हणजे एका वर्षामध्येच मला प्रेग्नेन्सी राहिली. मला म्हणजे माझं ॲनिव्हर्सरी 12 फेब्रुवारीला झाली आणि 17 फेब्रुवारीला मला मुलगी झाली पहिली. म्हणजे लवकर आमचं म्हणजे सुखाचा संसार स्टार्ट झाला. ते मिस्टर तुमचे जॉब काय करायचे? ते आधी प्रायव्हेट जॉबलाच होते. ते मास फायनान्समध्ये होते, नंतर TVS मध्ये, परत मास फायनान्समध्ये, आणि नंतर आता जेव्हा सुसाईड केलं तेव्हा कोटक महिंद्रा बँकेत होते. परिस्थिती चांगली होती त्यावेळेस? परिस्थिती मध्यमवर्गीय. म्हणजे आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलेलं. म्हणजे कुणाकडनं काही उधारी पाधारी घ्यायची नाही. आणि माझ्या घरातले संस्कार असे होते की घरात खायला कमी असेल तरी चालेल, पण उधार किराणा आणायचा नाही, कुणाकडनं कर्ज घ्यायचं नाही, व्याजाने पैसे घ्यायचे नाही. हे संस्कार माझ्यामध्ये पण इकडे सासरी थोडंसं अपोज. यांचं सगळं आयुष्य व्याजाच्याच पैशांवर असायचं सासरी पण. मग मी माझे संस्कार माझ्या नवऱ्याला दिले. मला नव्हतं आवडत, मग ते पण त्या पद्धतीने छान की नव्हते हे करत, जे असेल ते. आणि खूप छान आमची ग्रोथ होती. म्हणजे आम्ही घर केलं, मुलीचं शिक्षण चालू होतं, कर्ज नव्हतं, गाडी वगैरे, सोनं नाणं, म्हणजे लाईफ अशी छान सुरळीत पट्ट्यावर होती. पहिली मुलगी आपण म्हणतो ना, एकतर मी म्हणजे मुलगा मुलगी हा भेदभाव कधीच केला नाही. बरोबर. तर माझी पहिली मुलगी पण मला लकी लागली. माझ्या हस्बंडला पण, म्हणजे ते तर म्हणायचे की माझं आयुष्य एवढं सुंदर असेल असं मला वाटतच नसायचं. तू जर आयुष्यात नसते आली ना, मी एखाद्या गटारात दारू पिऊन लोळत पडलो असतो, हे नेहमी म्हणायचे. कारण असतं ना, आपण म्हणतो ना, एक विचार असतो आपल्या आयुष्याचा, तसा त्यांच्या आयुष्याचा त्यांनाच विचार नव्हता. पण त्यांचं आयुष्य खूप छान, म्हणजे त्यांनी विचार पण नव्हता केला. त्यांना बायको पण समजदार चांगली मिळाली, पुढे मुलगी पण, आणि नंतर सेकंड मुलगी झाली तरी त्यांचा पण असा विचार नव्हता की मला मुलगा पाहिजे म्हणून. अशा पद्धतीने आमचं आयुष्य खूप छान सुरळीत, म्हणजे म्हणतो ना आपण की लक असतं, आधी वाईफचं नंतर मुलांचं, तर ते तसं त्या पद्धतीने घडत चाललेलं होतं. म्हणजे पुरुष जरी चुकीच्या वळणाला जात असेल तरी एक बायकोचं कर्तव्य असतं की ती त्याला एक चांगल्या मार्गावरती, ती आईच असते. आई सारखंच होतं. मी त्यांना, म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःला कधी सॉक्स घ्यायचाही माहिती नव्हता. म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी मी त्यांना घेऊन द्यायची, रुमालापासनं, सॉक्सपासनं, कपड्यांपासनं. म्हणजे त्यांना जर बोललं कधी की तुम्हाला समजत नाही का, तुमच्याकडे ही गोष्ट नाही, ते म्हणजे मी माझ्यासाठी आणतो का, माझ्यासाठी कोण आणतं, तू. म्हणजे एक आईसारखं त्यांचं पण असायचं, तू माझी सगळी काळजी घेणार. मग ते, आणि घरामधलं मी तसंच, मुलींची, त्यांची, स्वतःची मीच एकटीच काळजी घेणार. तर त्यामुळे मी त्या याच्यामध्ये गुंतून गेलेली. आणि आपलं कसं असतं, मुलांना असो की नवऱ्याला असो, आपण चांगल्याच गोष्टी सांगत राहतो ना. बरोबर. तसं मी त्यांना सांगत राहायचे की नाही, कर्ज नाही करायचं, खोटं नाही बोलायचं, कुणाकडनं उधार घेतलेले पैसे वेळेमध्ये वापस देऊन टाकायचे. जेणेकरून आपण काय करतो, त्यांचा असा स्वभाव होता की उधार घेतलेले पैसे ना आधी स्वतःच्या खर्चासाठी वापरायचे, त्याचं ते राहू देऊ नंतर. पण मला ते आवडत नसायचं. माझं म्हणणं की आपण आता खर्च करून घेऊ, म्हणजे शेवटी त्याची उधारी पण राहणार आणि हे पण पैसे संपणार, म्हणजे चक्रव्यूह तसंच राहणार. तर त्या गोष्टी मी त्यांना खूप म्हणजे सांगायचे, शिकवायचे, स्वतः वैयक्तिक त्या गोष्टी करायचे. मी स्वतः फेडायचे सगळं, म्हणजे मुलींचं शाळेचं असो, व्हॅनवाल्याचे असो, दूधवाल्याचे असो, मी कुणाला दारापर्यंत येऊ देत नव्हते. म्हणजे बेसिकली तुमचा संसार चांगला चालला होता. खूप खूप छान. पण असा काही इन्सिडेंट झाला की त्यांना आत्महत्या करावी लागली? त्यांना काय झालं, ज्यावेळेस माझ्या नंदेला मी डिलिव्हरीला आणलं त्यावेळेस ते आधी TVS फायनान्समध्ये होते. तिथनं त्यांना जाणवली नीड की पैसा खूप लागतो बाबा. कारण नंदेला आम्ही बऱ्याच काही गोष्टी केलेल्या, म्हणजे डिलिव्हरीमध्ये खर्च वगैरे, ॲबिलिटी नसताना. बट गावाकडच्या लोकांची मेंटॅलिटी कशी असते, याला 5-50 हजार पगार असते, ही मेंटॅलिटी त्यांची. बट ती रियालिटी नाही. त्यांना पगार त्यावेळेस पण 5-6 हजारच होता. पण म्हणतो ना आपण, लक्ष्मी असते घरामध्ये, आपण सगळ्या गोष्टी हँडल करतो. तर तशा पद्धतीने त्यांनी हँडल केलेला, किराणा वगैरे भरपूर.
मग त्यांना ते रिअलाइज झालं की मला पैसा कमवणं गरजेचं आहे. मग त्यांनी TVS फायनान्स सोडून मास फायनान्समध्ये परत जॉईन झाले एरिया सेल्स मॅनेजर म्हणून. त्यावेळेस ते सांगली वगैरे त्या याच्यामध्ये जॉबला म्हणजे गेले होते सोडून. म्हणजे मी इथे मुलांचं बघायचे आणि ते तिकडे. त्यावेळेस मी पुतणे सासू वगैरे सांभाळत होते. मग त्यांना तिथे IPO लॉन्च झाला मास फायनान्सचा. IPO लॉन्च झाला तर त्यांनी 7 म्हणजे सॅलरी मी म्हटलं ना त्यांना सॅलरी जास्त नव्हती, तर सॅलरी होती म्हणजे 7,000 त्यांनी त्या IPO घेतले. 714 झाले. देन त्यांना क्लिक झालं की अरे मी तर याच्यामध्ये करू शकतो. मग तिथून ते चक्रव्यूह फिरलं त्यांच्या डोक्यामध्ये तेच. त्यात मग त्यांनी काय केलं, गावाकडे वाटणी वगैरे म्हणजे घर करायचं होतं आम्हाला, गावाकडे वाटणी वगैरे मागायला सुरुवात केली. मग गावाकडच्यांनी काय केलं, वाटणीमध्ये बरीच म्हणजे सगळी शेती जी असते तर त्यातला भरपूर हिस्सा हा मोठ्याला दिला. विहीर वगैरे, ज्या विहिरीला माझं सोनं नाणं दिलेलं होतं ती सुद्धा विहीर त्यांना देऊन टाकली. पाईपलाईन वगैरे केलेलं शेत आणि स्वतः पण मळा वगैरे त्यांनी ठेवून घेतला आणि आम्हाला फक्त द्यायची म्हणून एक त्यांनी 8 एकर देऊन टाकली. मग एक तिथं पण त्यांना इगो दुखवला की मी आता कमवून, माझ्याकडे हा शेअर मार्केटचा पेत्रा आहे तर मी यांना शून्यातून विश्व निर्माण करून दाखवणार. यांनी मला जे माझ्या बाबतीत भेदभाव केला ना, मी आता मात्र चांगलं कमवून दाखवणार. तर ते त्यांच्या डोक्यात चक्र अजून घुमलं. पण मग ते त्यांनी काय केलं, आता तेवढं सांगितलं. मग त्यानंतर ते आता एवढा पैसा मला माहिती आहे, हा एवढा कंजूस माणूस स्वतःसाठी रुमाल घेऊ शकत नाही, तो एवढ्याला पैसा कुठून लावणार. तर त्यांनी बाहेर कुटाने करणं चालू केले. आता माणूस बाहेर कुटाने काय करतो हे एका बाईला नाही समजत जोपर्यंत तिच्यापर्यंत येत नाहीत. आणि माझ्यापर्यंत खरंच नाही आलं काही, कारण मी कशी की माझा नवरा कष्ट करतोय, माझं घर झालेलं आहे, एवढ्या कमी पगारात करत असेल तर साहजिक त्यांना ताण असेल, लोन असेल, तर मी त्यांना पैसे मागतच नसायचे. मी माझे सर्व घरामध्ये ऍडजस्टमेंट करून घ्यायची. पण त्यांनी ते चक्रव्यूहामध्ये गुंतत गेले आणि त्यांनी वाढवत राहिले स्वतःला शेअर मार्केटच्या याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी कमीत कमी 2 कोटी रुपये घातले. त्यांनी म्हणजे 10 एकर शेती घातली, त्यानंतर एक घर घातलं, माझं फ्लॅट घातला, तरी कर्ज करून घेतलं. ज्याचं कर्जाला लिमिट नव्हती त्यांच्या. म्हणजे एकदा मिळालेलं प्रॉफिट त्याच्यामुळे हे जे गुंतवत गेले, हा म्हणजे एकदाच फक्त प्रॉफिटची लालच. आणि त्या लालचीसाठी त्यांनी प्रॉफिटही होत होतं. पण तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन गेम, शेअर मार्केट चालू असतात. हे म्हणजे मानसिकतेवर तुमच्या परिणाम करतं. तुम्हाला प्रॉफिट जरी आलं तर तुम्हाला तुमचं मन नाही भरत. अच्छा मला आता 40 आलेत ना, मी 40 जर टाकले तर अजून मला 40चे जास्त येतील. तर हे त्यांच्या बाबतीत घडत असायचं. मला थोडंसं अजून उघडून सांगा की त्यांनी ते कसे त्या व्याजाच्या ह्याच्यात पडत गेले. त्यांना एक सांगते ना मी, थोडंसं असतात ते रक्तामध्ये गुण म्हणा किंवा संस्कार म्हणा किंवा त्यांचा स्वभाव म्हणा. कारण मी आता कुणाला मला नाव नाही ठेवायचं याच्यामध्ये. तर एक त्यांचा स्वभाव होता खोटं बोलणं, दुसरा स्वभाव होता की पैसा पटकन दुसऱ्याचा द्यायचा नाही. इव्हन मला सुद्धा घरात पैसा द्यायचा नाही. अच्छा. मग ह्या स्वभावामुळे त्यांना ते प्रॉफिट जरी झालं तर मला अजून प्रॉफिट होईल ह्या लालचीपायी त्यांनी ते चक्रव्यूहामध्ये अजून त्या कृती करत गेले. मग पहिल्यांदा त्यांनी काय विकायला स्टार्ट केलं? सगळ्यात पहिले त्यांनी गावाकडे शेत, जे की मलाही माहिती नव्हतं यांनी गावाकडे शेत विकतायत. अच्छा, म्हणजे तुम्हाला काहीच पूर्वकल्पना नाही, मला माहिती नाही. आणि त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये आम्ही आमचं प्लॉटवर घर बांधलं. मग घराला पैसे लागले. प्रश्न पडायचा मला की 11 लाख लागले. अरे 5 लाख तर आपण लोनच काढलं, मग 11 लाख कसं काय लागले. म्हणजे त्यांनी मला 1% पण कळू दिलं नाही. मला वाटायचं जॉबला चाललेत, जॉब करतायत. तर मी त्याच याच्यामध्ये, तर त्यांनी मला म्हणायचे की नाही 11 लाख रुपये लागलेले आहेत आणि माझ्यावर कर्ज झालेले, तुला काय माहिती. म्हणजे थोडंसं ते ऍटिट्यूड समोरच्याला दाबवण्याची टेंडन्सी. आणि मी मुलींमुळे मी वादविवाद घालत नव्हते, कारण माझ्या मुली घाबरायच्या, छोट्या होत्या. आपण जर जास्त काही बोलायला गेलं की ते म्हणजे सगळ्या जगाला ते खूप शांत दिसायचे. पण ते घरामध्ये पण असं वागायला लागले होते हे मलाही सांगता येत नव्हते, कारण इकडे वडील नाही, सांगायचं कुणाला सांगायचं. बरोबर. भावाला सांगितलं तर भाऊ एकदा दोनदा, आणि हे ऐकणारे नसतात ना. जसा वडिलांचा धाक असतो तसा भावाचा थोडीसं हे सिरियसली घेत नाही. मग आपण सांगणार कुणाला. बरं सांगितलं तरी ऐकणारे नाही. मग ते वादविवाद होणार, त्या सगळ्या गोष्टी होणार, मुलींच्याही मनावर परिणाम होणार. आणि मला ते कधीच नको होतं. म्हणजे मी स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट एवढी सांभाळलेली, आपण इज्जत म्हणतो ते, मी म्हणजे 17 वर्षामध्ये मी एकदाही भांडण करून माझ्या आईकडे गेले नाही. म्हणजे जे काही वाद असेल तो 4 भिंतीमध्येच मिटवला. म्हणजे का तर मला असं वाटायचं ताणलं की तुटेल बाबा, म्हणजे जास्त ताणलं जातं, जास्त विषय आपले पसरल्या जातात. आणि ते पसरणं, कारण माझ्यामुळे माझ्या आईला, माझ्यामुळे माझ्या भावाला मला त्रास द्यायचा नाही, माझ्यामुळे माझ्या लेकरांना मला त्रास द्यायचा. त्यांना काही विचारायला गेलं की ते वादविवाद करायचे की तुला काय माहिती, झालेलं कर्ज तुला काय घरात असतं. आता मला प्रश्न पडायचा, मी पण त्यावेळेस म्हणजे जॉब पण करायचे. मग नंतर छोटी मुलगी झाली तर मी क्लासेस घ्यायला लागले. तर मी म्हणायचे माझ्या एवढ्या पैशांमध्ये मी एवढ्या गोष्टी करते आणि यांना एवढी पगार असून सुद्धा हे काहीच का, म्हणजे नुसतं कर्ज कसं म्हणतात. मग ते त्यांनी काय केलं,
मला तेव्हा शेती वगैरे परस्पर मला न सांगता वगैरे तिकडे कुटाने त्यांनी केले. त्यानंतर त्यांना असंच इंडसइंड बँकेत जॉईन झालं, तर तिथे एक प्रकरण झालेलं, त्या प्रकरणात त्यांचं नाव आलेलं. बट हे त्या प्रकरणात निर्दोष होते पूर्ण, आणि तो विश्वास मला होता की नाही बाबा, कारण मला माहिती काय माणसाची लिमिट काय असते हे मला माहिती. हे असले काही कुटाने म्हणजे ती एक गँग होती गाड्या चोरणारे, तर त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं. पण ते नंतर निर्दोष म्हणून यांचं नाव निघून गेलं. पण यांनी त्या घटनेचा असा फायदा घेतला की मला तिथे पैसे भरायचे आहेत, मला पैसे लागतात म्हणून गावी सांगायचे. मग तिला काही माहिती नाही, तिला काही सांगू नका. मग गावाकडच्यांना काय वाटायचं, हा अडकलेला असेल, गावाकडच्यांनी दिलं. म्हणजे कमीत कमी त्यावेळेस त्यांनी गावामधून शेती विकून, म्हणजे स्वतःच, त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही पण स्वतःच, म्हणजे 10 लाखापर्यंत त्यांनी पैसा घातला. मग मला ज्यावेळेस हे सगळं झाल्यावर, म्हणजे ओपन झालं होतं 2 वर्षापूर्वी गणपतीच्या याच्यामध्ये, तर त्यावेळेस माझे सासरे बोलले की त्यांनी त्यावेळेस 10 लाख घेतलं. म्हटलं त्या PSIला फक्त, कारण PSI आता म्हणू नाही पण काही ना काही घेतात बाबा अमाऊंट, म्हणून म्हटलं 40,000च्या वरती त्यांनी घेतले नाही, कारण नाव आल्यानंतर निर्दोष तर झाले पण तरी आपल्याला द्यावे लागतात. 40,000च्या वरती काहीच लागलं नाही, पण त्यांनी तुम्हाला खोटं बोलून एवढे पैसे काढले. हे मला कधी कळतं, आता 2 वर्षापूर्वी. अरे, म्हणजे अशा गोष्टी त्यांनी स्वतःवर आलेल्या संकटाचा पण गैरफायदा घेत गेले नशेसाठी. नशाच फक्त दारूची नशा दिसते, ही नशा दिसत नव्हती. पण हा खूप मोठा जुगार आहे शेअर मार्केटमध्ये. खूप. तर तेच त्यांना, म्हणजे आता सगळे म्हणतात की तुला समजलं नाही. कसं समजेल? दारू पिलेला माणूस हा व्यसनी आहे, तो दारात पडलेला दिसेल, तो पितोय, त्याचा वास येईल, त्याचं बिहेवियर चेंज होईल. या माणसाचा बिहेवियर चेंज नाही, काही नाही. आणि हा जसा आधी शांत होता तसाच शांत आहे. जसं म्हणजे त्यांच्यामध्ये बाहेर येण्या जाण्याचा कॉन्फिडन्स नव्हता. मी अशा व्यक्तीसोबत सुद्धा संसार केला. म्हणजे मी घरात काय काय भोगत होते हे मला माझं माहिती. ठीक आहे, तुम्हाला नाही आवडत ना कुठे नातेवाईकांकडे यायला, नका येऊ, काही प्रॉब्लेम नाही. पण मला तर जिथे तिथे उभं राहावंच लागेल ना. तर मी त्या गोष्टी, आणि मला आता एवढी सवय झाली की मी एकटी करायला पण लागली होती, मला काही फील होत नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला पण गुंतवत गेले आणि आमच्या कुटुंबाला पण गुंतवत गेले. मग ज्यावेळेस ते पैसे एवढं ट्रान्झॅक्शन्स व्हायचे त्यांचे मोबाईलमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही काय मोबाईलमध्ये वगैरे पाहिलं नाही का? नाही, ट्रान्झॅक्शन, आता शेअर मार्केटचा ऍप, आपला विश्वास असतो घरामध्ये. जो व्यक्ती घरामध्ये जर मला गोष्टी करायला लावतोय, तो अशी कुठाने करेल, हा पहिला विश्वासच बसत नाही. याची पगार असेल आणि हा शेअर मार्केट एवढं खेळत असेल, आणि मला राग यायचा. म्हणजे टीव्हीवर काय करायचे, ते लावून बसायचे. मी चिडायचे की हे सकाळी सकाळी नाही, शेअर मार्केट घरात लावू नका. मग माझ्या भीतीने ते शेअर मार्केटचं चॅनल सकाळी लावत नसायचे घरात. तर ते मोबाईलमध्ये काय करता हे नव्हतं लक्षात येत ना मला. अच्छा. म्हणजे मोबाईल, आता मला सांगा ना, शेजारी जरी बसलं तर तो काय करतो, आपण किती वेळ लक्ष देणार? बरं, म्हणजे आता तर ही पण वेळ आली, मी त्यांचं ऍप पण डिलीट करायला लावलेलं. मी म्हणजे त्यांची Google ID माझ्या मोबाईलमध्ये लॉग इन करून घेतलेली. अजून मी काय करायला पाहिजे होतं? म्हणजे मला ज्या गोष्टी कळतात की यांनी मोबाईल, शेवटी तर हे पण झालेलं की मोबाईल वापरायचा नाही, स्मार्टफोन. तुम्हाला जर एवढं व्यसन आहे ना, तर मी तुम्हाला छोटा फोन आणून देते माझ्या मम्मीचा, तुम्ही हा फोन वापरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्ही परत त्याच्यात पैसे घालणार नाही. म्हणजे लास्ट सुसाईड करायच्या आधी 3 दिवस आधी आमचं बोलणं पण झालं. तर म्हणे मी मम्मीचा का वापरू, मला नवीन घेऊन दे. मी म्हणायचे नाही, सारखं माझ्याकडे हट्ट करायचे सगळे. तर म्हटलं ठीक आहे, नवीन घेऊन देते, सॅलरी होऊ द्या, नवीन तुम्हाला घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही म्हणजे हा मोबाईल वापरायचा नाही. आता हे जे सुसाईड करायच्या अगोदर त्यांनी किती कर्ज करून ठेवलं होतं? टोटल माझ्यावर 25 ते 26 लाख कर्ज होतं. स्वतःचं, तुमचं फक्त? माझं, म्हणजे ज्या गोष्टी मला माहिती होत्या, कुणाकडनं 3 लाख, कुणाकडनं 5 लाख, कुणाकडनं 2 लाख, असं टोटल. म्हणजे मी म्हणते ना, मी काय कंडिशन फेस केली ना, मला माझं माहिती आहे. आणि ज्या दिवशी सुसाईड केलं ना, त्या दिवशी माझ्या अकाउंटला, म्हणजे सकाळी सकाळी फक्त माझ्या अकाउंटला 60 रुपये होते. 60 रुपयामध्ये मला पोलीस स्टेशनला जायचं. गाडी पण त्यांनी नेलेली सोबत, 2 व्हीलर माझी. 2 व्हीलर असल्यावर आपण म्हणतो ना की थोडंसं एक चला बाबा आहे, काही नाही. तर मी तरी पण आधी आमच्या तिथे चिकलठाणा आहे, चिकलठाण्याला गेले. ते म्हणे इथे तुमची कंप्लेंट नाही, म्हणजे रात्रभर ते गायब होते ना, इथे कंप्लेंट नाही घेतला जाणार. आणि मी शेवटी, म्हणजे त्यांनी 2 वर्षामध्ये कमीत कमी 10 ते 20 वेळेस तीच कृती केली ना, घर सोडून जाणं किंवा घरात सुसाईड करण्याचा प्रयत्न करणं. एवढं सगळं त्यांनी कर्ज केलेलं आहे. सो मग त्यांनी, तुम्ही म्हणलात की ते वारंवार सुसाइडल अटेम्प्ट करायचे, म्हणजे त्यांना असं व्याजाचं टेन्शन होतं का, किंवा लोक त्यांना त्रास द्यायची पैशासाठी, की कसं होतं? ते इतके हुशार होते, ते स्वतः बोलायचे की मी फार स्मार्ट आहे, मी बरोबर दुसऱ्याकडून पैसा काढू शकतो. आणि होतं त्यांच्यामध्ये, कारण साहजिक मार्केटिंग ह्या फील्डमध्ये तेवढा स्मार्टनेस, आणि टिकलेले होते ते जर टिकले असते तर अजून खूप पुढे गेले असते. बरोबर. पण ते त्यांनी चुकीच्या ठिकाणी त्यांचा वापर त्यांनी केलेला. तर ते काय करायचे, समोरच्याला 12 रुपये टक्क्याचं व्याजाचं आमिष दाखवायचे
दाखवायचं किंवा मी डबल पैसे करून देतो म्हणून दाखवायचे किंवा खूप काही लगे नीड आहे किंवा बायको खूप त्रास देते, म्हणजे असे काही पण नीड ते समोरच्याला सांगायचे. समोरच्यालाच नाही, मला सुद्धा. मी किती वेळेस मूर्ख बनले. मग बाहेरच्या तर म्हणजे मला म्हणायचे हा चल, माझा म्हणजे त्यांचा मित्र होता दिनेश म्हणून, मला दिनेशचे पैसे एवढे एवढे द्यायचे, त्यांनी आता बचत गटाचे काढून दिले. मग आपल्याला वाटायचं चला कुणीतरी आपल्याला मदत केलेली आहे, त्याची वेळेत गेलेले बरे, तर ठीक आहे द्या. म्हणजे अशा गोष्टी त्यांनी मग मला याचे द्यायचे त्याचे, पण ते देत नव्हते, कुणाचेच देत नसायचे. ते पैसे शेअर मार्केटमध्ये घालत होते. ओके. मग त्यांचा जो मूड जो स्विंग होत होता की नाही का, ते वारंवार काही ना काहीतरी सुसाईड करायचं, तर ते फर्स्ट टाइम त्यांनी काय केलं होतं असं? फर्स्ट टाइम म्हणजे मला ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी म्हणजे गणपतीच्या याच्या पिरियडमध्ये मला समजलेलं, मी अशीच संध्याकाळी मला आमचे एक मामा होते त्यांच्याकडे मला सत्यनारायणाच्या पूजाला जायचं, तर मी मोस्ट ऑफ साडी घातली आणि छान तयार झाले. तर मला म्हणे जा ना. म्हटलं ठीक आहे जायचंय. पण मग त्यांनी काय केलं, माझ्या घरात कंटिन्यू सगळ्या गोळ्या ॲलोपॅथीच्या पण होत्या, तर त्या सगळ्या एक्सपायर झालेल्या गोळ्या एका बॉक्समध्ये. तर मला म्हणे ते गोळ्याचा बॉक्स कुठे? म्हटलं हा जो व्यक्ती कधी एक गोळी खात नाही, कधी दवाखान्यात देत नाही, तो गोळ्यांचा बॉक्स का विचारेल? तिथे मला म्हणजे थोडं खटकलं. तर म्हटलं आहे काय करायचं? नाही म्हणे काही नाही, मला बघायची म्हणे एखादी गोळी, डोकं दुखते तर बघायची. म्हटलं ठीक आहे. त्यांनी त्यातल्या सगळ्या एक्सपायर झालेल्या सगळ्या गोळ्या घेतल्या आणि खिशात भरल्या. मग मी आवरताना मला खिसा भरलेला दिसला. म्हटलं खिशात काय बघू, तर मला गोळ्या दिसल्या. म्हटलं हे काय गोळ्या कशाला घेताय आणि ह्या एक्सपायर झालेल्या? मग तिथं थोडं खटकलं. मग मी बाहेर जायचं कॅन्सल केलं आणि त्यांना बोलत बसले. म्हटलं काय नेमकं असं तुमचं, तुम्हाला तुमच्या मनात काय, हे वेडे आहेत का? म्हटलं अशा गोळ्या वगैरे कशासाठी खाणार आहे? तर ते थोडंसं जाणवलं मला की यांच्या डोक्यात काहीतरी. म्हटलं ह्या गोळ्याने तर मरणार नाही, पण दवाखान्यात मला पैसा घालावा लागेल असं कधी विचार करायचा नाही. त्या दिवशी खूप रडले मी, रडले, सगळं झालं. त्यांना समजून सांगितलं. त्यांना तू म्हणे माझ्यासाठी एवढं रडशील? म्हटलं मी बायको आहे, मी काय नाही रडणार, मी दिसते स्ट्रॉंग, पण मन माझ्यामध्ये पण आहे ना. अर्थातच. तर त्या दिवशी त्यांनी, मग मी म्हटलं आता मी काय करते, तुम्ही म्हणजे ते माझ्याजवळ कधी कधी झोपत पण नसायचे, ते स्वतः एकांतात जाऊन झोपायचे. म्हटलं आज मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला कुठं झोपायचं, मला तिथं झोपायचंय. तर म्हणे मी सोप्यावर. म्हटलं ठीक आहे मी सोप्यावर बसते. मग त्यांना काय वाटलं ही सोप्यावर हिला बॉटल वगैरे जाणवेल, तर त्यांनी काय केलं, पटकन माझ्या सोप्याच्या बॅक साईडला कुशनच्या खाली पॉइझनची बॉटल ठेवलेली, म्हणजे त्याच दिवशी ती बॉटल घेतली आणि सोप्याचं असं हे असतं तिथे टाकून दिली. म्हटलं काय टाकलंय तुम्ही बघू. म्हणजे काही नाही टाकलं. म्हटलं नाही दाखवा मला. तर त्यांनी बॉटल काढून दाखवली. इतकी शॉक झाले. म्हटलं गोळ्या त्याच दिवशी बरं, बॉटल. खूप रडले. म्हटलं तुम्ही असा विचार का केला मरायचा? तुम्ही जर काही केलं तर लोक मला नाव ठेवतील की हिच्यामुळे सुसाईड केलं, ही चांगली नसेल म्हणून. आणि हा खरं जमाना तसाच आहे, तर लोक मला नाव ठेवतील. मी काय काय तुमच्यासाठी करते, किती सहन करते तुम्हाला एक. आणि खरंच मी त्या माणसाकडनं कधी टिकल्याचं पॉकेट पण नाही घेतलं. म्हणजे एवढी सपोर्टिव्ह वाईफ. कधी साडी नाही, कधी मला हे लागतं ते लागतं, कधीच म्हटले नाही त्यांना लग्न झाल्यापासून. कारण आपण शिकलोय ना, आपण आपल्या. आणि तसा तो व्यक्ती पण नव्हता की तुला काही लागतं का म्हणायला. म्हणजे कधीच त्यांनी पाहिलंच नाही की एक आपली ते बायको म्हणून स्वतःच काहीतरी बघत करावं. नव्हते, ते माझं कधी बघतील. तर मी एवढी मग तुम्हाला कॉपरेटिव्ह वाईफ आहे, तुम्ही सुसाईड करण्याचा विचार करताय. त्या दिवशी मी खूप रडले, समजून सांगितलं. रात्री आम्ही 2-3 वाजेपर्यंत त्यांना मी बोलले की नाही असं करायला नाही पाहिजे तुम्ही, ही चुकीची गोष्ट आहे. आपल्या 2 मुली आहेत आणि तुम्ही हा विचार करा ना की मला पण वडील नाहीये. आणि मी एकच, आणि मी त्यांना शेवटपर्यंत जेव्हा जेव्हा आलं ना, मी त्यांना तेच म्हणायचे, मला वडील नाही आहेत ना, आणि खरंच वडील नसलं ना जमाना खूप फायदा घेतो. इव्हन त्यांनी पण फायदाच घेतला ना. तर माझ्या लेकरांसाठी राहा, कारण माझ्या जी वेळ आली ती मला माझ्या लेकरांवर येऊ द्यायची नाही. आणि मी खरं सांगते, माझ्या संसारात काही नसताना सुद्धा मी फक्त लेकरांसाठीच राहिले. नाहीतर मला पण सोडून देता आलं असतं, तमाशे करता आले असते. कारण एवढं घरामध्ये जो माणूस काहीच देत नाही, मणी मंगळसूत्र सुद्धा ठेवत नाही, तरी पण म्हणजे आईने करून दिलेलं असो काही असो. आणि मी खरं सांगते, मी सोनं नाणं पैसा ह्या गोष्टींना कधीच प्राधान्य दिलं नाही, म्हणजे आता पण देत नाही. मी एकच म्हणते की माणूसच महत्वाचा असतो, कारण पैसा कमवता येतो, माणसाला कमवता येत नाही. मी माझ्या वडिलांचं उदाहरण द्यायचे की माझे पप्पा गेले, आज त्यांची मुलं एवढे सेटल झालेत, पण त्यांना आणू शकतात का वापस? नाही आणू शकत. तर तेच, तुम्ही पैसा गेला ना, सोडा तो विषय, जाऊ द्या. कारण कुणाचं शरीरावर येतं, कुणाचं कशावरही येतं, प्रॉपर्टीवर. तर आपण म्हणायचं आपला पैसा गेला, झाला, विषय संपला, नव्हताच आपल्याकडे असं म्हणू. म्हणजे एवढं समजदार वाईफ कोण समजून सांगेल? बरोबर. म्हणजे शेवटपर्यंत हेच सांगायचे आहो, तुम्ही फक्त परत करू नका, कारण परत केलं ना तुम्हाला परत कोणी देणार नाही, आणि तुमच्यावर ही वेळ येते घडी घडी, हे त्यांना समजून सांगत राहायचे. मग त्या दिवशी रात्रभर मी त्यांना समजून सांगितलं. मला म्हटलं तुम्हाला असे विचार, हे कधी मागवली तुम्ही पॉइझनची बॉटल? म्हणे 1 महिना झाला. म्हटलं 1 महिना झाला तुम्ही घरात पॉइझनची बॉटल? म्हटलं कुठे ठेवलेली होती? म्हणे कोठीमध्ये मी लपून ठेवलेली होती. मी म्हटलं तुम्हाला काय वाटतं, हे पॉइझन पिल्यावर तुम्ही इन्स्टंट झालं असतं का? काही वेडे आहेत का? म्हटलं उलट तुम्हाला त्रास झाला असता, तुम्हाला नाकातोंडात नळ्या घालून दवाखान्यात ऍडमिट करून मलाच पैसा लावा लागला असता, कारण मदत करणारं कोणी नसतं. तर म्हणे नाही आता नाही करणार म्हणे मी. म्हणजे
प्रत्येक वेळेस ज्या वेळेस असं झालेलं ना त्यावेळेस एकच बोलायचे, नाही आता मी तसं करणार नाही. मग ते झालं. मला त्यांनी सुसाईड कसं म्हणजे याने नसतं झालं तर मी हार्पिकमध्ये ऍसिड ओतून ते पिणार होतो. म्हणजे त्यांनी मरण्याचे सगळे पेत्रे विचार करून वगैरे म्हणजे शांततेत विचार केलेला. म्हणजे गोळ्या खायच्या, गोळ्यावर हार्पिक प्यायचं, हार्पिकने नाही झालं तर हे पॉयझन तर पिणारच होते, पॉयझन पिऊन गोळ्या खाणार होते. म्हणजे काही झालं तरी मरायचं, भले किती त्रास झाला तरी. त्यांनी ठरवलंच होतं की नाही मला संपवायचंच आहे, मी संपणारच आहे. म्हणजे तोपर्यंत त्यांच्यावरती किती कर्ज झालं होतं? त्यावेळेस त्यांना विचारलं तर म्हणे माझ्यावर 27-28 लाख कर्ज आहे. अच्छा. म्हटलं ठीक आहे, फार नाहीये हे कर्ज, जीवापेक्षा तर नाहीयेच. बरोबर. मला तर त्या दिवशी 80,000च सांगितलं. म्हटलं 80,000साठी कोण मरतं? म्हणजे मला खोटं, मी म्हटलं ना मला खरं कधीच सांगत नव्हते. आणि 28 लाख पण कर्ज नव्हतं, पण त्यांना परत तो पैसा शेअर मार्केटसाठीच हवा असायचा. कोण 28 लाख, इथं 28 रुपये कोण कोणाला देत नाही, त्यांना 28 लाख कोण देणार आहे? पण ती नशा म्हणतात ना, खोटं बोलून माझ्यावर एवढं आहे. म्हणजे थोडाफार पैसा असला की समोरच्याला द्यायचा आणि बाकीच्या पैशांचं शेअर मार्केटमध्ये लावून द्यायचं, म्हणजे अशी मेंटॅलिटी होती त्यांची. ही जी मेंटॅलिटी बनते माणसाची की बाबा म्हणजे त्या शेअर मार्केटसाठी माणूस एवढा खोटं बोलायला लागतो, त्याला आई बाप बायको लेकरू नाही, त्या स्वतःचं मुलं सुद्धा नाही, स्वतःचा जीव पण नाही, म्हणजे स्वतःचा जीव पण गमावलाच ना. म्हणजे कशासाठी हा प्रश्न येतो की काय गरज, काय एवढा पैसा महत्वाचा आहे, एवढं नाव महत्वाचं आहे का तुम्हाला? पण तो पैसा काहीच कामाचा ज्याच्यात समाधान सुखच नाही का? म्हणजे तेच आहे जे जवळचं आहे ते पण घालवून बसाल तर त्या शेअर मार्केटच्या पैशाचं करणार काय? तुम्ही मानसिकता गमवताय, मेन सगळ्यात महत्वाची. पैसा जाऊ द्या, तुम्ही मानसिकता गमवताय. तुम्हाला आज बायकोवर चिडचिड होते, लेकरांवर चिडचिड होते, तुम्हाला पैसाच दिसतोय, म्हणजे एवढी मानसिकता तुम्ही गमवताय. आणि एवढं स्वतःला समजायला पाहिजे. कारण मी पण डिप्रेशनची शिकार झालेली, माझ्याही डोक्यामध्ये ते गेल्यानंतर सुसायडल थॉट आलेले. पण मी विचार केला की मला हे का होतंय, मी त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यातनं बाहेर पडले. तर तसं स्वतःला का नाही कळालं? म्हणजे माणूस हा इतका निर्दयी कसा असू शकतो? तुम्ही पुरुष आहात ना, ठीक आहे, तुम्हाला कुटुंब, सगळेच पुरुष असतात तसं नाही, पण एखादे असतात ना, मग तुम्ही हा विचार करायचा, जरी बाई तुमची स्ट्रॉंग मिळाली ना, तिचा चांगला फायदा घेऊन चांगली प्रगती करा ना, तिच्यावरच सगळं टाकून मोकळं का व्हायचं? मुळात काय झालेलं आहे, आजकालच्या पुरुषांची मेंटॅलिटी अशी झालेली आहे, काय सोशल मीडियावरती आपण बघतो ना की बाबा आजकाल बायका ओव्हरकम झालेल्या आहेत पुरुषांवरती, नाही का? कारण जी बायको बोलेल किंवा तेच खरं, किंवा वादिवाद, चिडचिड करणं, हे करणं, मे बी त्या गोष्टींमुळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, नाही का? आजकाल पुरुष बायकांचं ऐकत नाहीत, किंवा आता शेवटी तो जोडीदारच आहे, जेवढा नवऱ्याचा हक्क आहे तेवढा बायकोचाही हक्क आहे, त्यानं ते ऐकलं पाहिजे. पण आजकाल ती परिस्थिती राहिलेलीच नाहीये. एक सांगू का, काय होतं, बाई विनाकारण चिडचिड करतच नाही. तिला तिच्या संसाराचं पडलेलं असतं, तिला तिच्या लेकरांचं असतं. सगळ्या बायका सारख्याच असतात तसंही नाही, सगळे पुरुषही सारखे असतात असं मी म्हणजे एका पात्रात नाही घेणार त्यांना. बरोबर. पण जिथे जर एखादी बाईची तळमळ असेल तर ती थोडीशी विचार करण्यासारखी आहे आणि तिला तिथं तिच्या साथीदारांनी साथ द्यावी. पुरुष पण असतात खूप तळमळ करणारे असतात, तिथे त्या बायकोनी पण साथ द्यावी. कारण आजकाल बायका पण भरपूर म्हणजे काय म्हणतात, त्रास देणाऱ्या आहेत, अन्याय करणाऱ्या आहेत पुरुषांवर. मी म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मी स्त्रीवादी आहे, पण मी पुरुष विरोधी नाहीये. मलाही माहिती आहे, कारण पुरुषाला पण कुटुंब सांभाळायचं असतं आणि ह्याच विचाराने मी त्यांचा विचार करत राहायचे. मग आता हा त्यांचा सेकंड झाला, मग पुढे कसं त्यांनी सुसायडल अटेम्प्ट, मग त्यांनी नंतर थांबवलं होतं? नाही, थांबवलं नाही त्यांनी चांगलं वागणं दाखवलं. कारण जेव्हा असं करायचे तेव्हा आम्ही सगळे, म्हणजे मी त्या दिवशी काय केलं, मग गावाकडच्यांना बोलून घेतलं, कारण ही गोष्ट म्हणजे साधी नव्हती. मग कारण ह्या गावाकडच्यांनी किंवा बाहेरच्या समाजाने मलाच नाव ठेवलं असतं की तू आम्हाला का नाही सांगितलं, आणि होतं तसं, तेच झालेलं आहे शेवटी, सांगून सुद्धा तेच झालं. तर मी त्यांना सांगितलं. मग त्यावेळेस भरपूर गोष्टी त्यांच्या ओपन झाल्या, यांनी असं केलं म्हणून. इतक्या वर्षापासून चालू होतं, तेव्हा त्यांनी मान्य केलं की मी असं नुकसान करून बसले. टोटल किती वर्ष त्यांनी केलं होतं ते? 9 वर्षापासून. अच्छा, 9 वर्षापासून ट्रेडिंग मध्ये होते. हा, फायदा तर काहीच केला नाही, पण लपून ठेवलं. म्हणजे सुरुवातीला मला एखादा वर्ष माहिती होतं, मी त्यांना बोलले की नाही करायचं, आणि मी नेहमी म्हणायचे मला ते शेअर मार्केट वगैरे ह्या गोष्टी सांगू नका, आणि तुम्ही जर व्याजाने पैसा घेऊन लोकांना व्याजाचं लालच देताय आणि त्यांना कमवून देताय, तर तुम्ही त्यांना कमवून देणारे झाले ना. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेताय आणि 12% व्याज देताय, मग तुमचं शेअर मार्केट खेळून उपयोग काय? बरोबर. तुम्ही त्यांनाच कमवून देताय. तर नाही आपल्याला पण होतो प्रॉफिट, असं तसं. मला पण म्हणजे माझ्या मागे ते कमीत कमी 3 ते 4 महिने लागले
भांडायचे माझ्याशी, तू खेळ, मला धार्जिन नाहीये पण तू करशील याच्यात. मी म्हणायचे नाही, मला नाही खेळायचं. जर कारण मी माझा अनुभव बघितलेला, माझे मामा वगैरे जर एवढे क्लास 1 अधिकारी होते, ते हुशार असून त्यांना त्या गोष्टी जमल्या नाही, तर आपण कोणत्या याच्यातले आहोत. बरोबर. म्हणजे समोरच्याला ठेस लागले तर आपण मागच्याने शहाणं व्हावं हे मला समजायचं. तर मी म्हणायचे मला त्यात म्हणजे मी खेळणार नाही, मला सांगू पण नका. बरोबर. तू 1.5 लाख टाक, तू 2 लाख टाक, अशा पद्धतीने मला पण ते तुम्हाला बोलायचे. हो, मला पण बोलायचे, पण मी नाही गेले त्यात कधी. कारण मला माहिती होतं की मला ह्या गोष्टी करायच्याच नाही. कारण हे बघा, शेअर मार्केट असो, ऑनलाईन गेम असो किंवा काही असो, सट्टा असो, जुगार असो, हे तुमच्या मनावर परिणाम करणार, तुमच्या मेंदूवर. तळतळाटातून पैसा आलेला असतो, ते तर पैसा तर आलेलाच आहे, तो श्राप तर आहेच, पण तुमच्या मनावर, तुमच्या मानसिकतेवर काय परिणाम करतो तो मला सांगा. मेंदू हा अवयव आहे. जर तुमचं प्रॉफिट लॉस कंटिन्युअसली जर दिवसातनं 10-15 वेळेस जर कंटिन्यू तेच होतंय, तर मेंदू कुठे ना कुठे डिप्रेशन लेवल दाखवेलच ना, की काहीतरी तुझ्यासोबत फार अघटित घडले, जा तू डिप्रेशन मध्ये. बरोबर आहे की नाही. जेव्हा आपण एखाद्या हातामध्ये एखादा ग्लास धरतो तर हाताला कळ लागतो, हात हा अवयव आहे, तसा मेंदू पण अवयव आहे ना. तुम्ही जर प्रॉफिट लॉस म्हणजे सुख दुःख हे कंटिन्यू तुमच्या बाबतीत भावनेमध्ये होत असेल, तर मेंदू म्हणणारच तुम्हाला की नाही बाबा, जा तू डिप्रेशन मध्ये. मग ते ऑनलाईन गेम असो, तुमचं शेअर मार्केट असो, तुमचा जुगार असो, मग त्यामुळे ह्या गोष्टींपासून 4 हात लांब राहिलंच पाहिजे. अर्थातच आहे. बरोबर. सो मग त्यांनी लास्ट सुसाइडल अटेम्प्ट कसा झाला त्याच्याबद्दल थोडंसं. त्यांनी म्हणजे त्याच्या आधीच एक सांगते. 18 नोव्हेंबरला असेच ड्युटीला म्हणून गेले आणि मी पण बाहेर गेले मार्केटमध्ये. 5-6ला मला बोलले. मग मी स्वीट मार्टमध्ये गेले तर मी त्यांना स्कॅनर पाठवलं, माझ्या या बँकेला प्रॉब्लेम आला तर. ते म्हणे नाही माझ्याकडून होत नाही, थांब मी कुणाकडून घेतो. तर त्यांनी काही मला पाठवलेच नाही. पण नंतर माझ्याच बँकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मी तिथे पे करून दिले. मग घरी आले, म्हणजे हॅपीली सगळं. घरी आले तर 6:30ला मला त्यांच्या मित्राचा फोन आला की वहिनी तो कुठे. म्हटलं ते ऑफिसलाच आहे, मी आता त्यांच्याशी बोलले. नाही म्हणे त्याचा फोन बंद आहे आणि तो दुपारपासून गायब आहे. साहजिक थंडगार पडणार, कारण आधी पण तेच केलं. आणि आता दिवाळी जस्ट म्हणजे नोव्हेंबरच्या 4-5 तारखेलाच दिवाळी होती 2024ला. दिवाळी एवढी छान साजरी केली. त्या दिवाळीमध्ये पण मी त्यांच्याकडनं 1 रुपया नाही घेतला. मला जी आई माझ्या कपड्यांसाठी पैसे द्यायची, मी ते घरामध्ये खर्च करून एकदम संपन्न दिवाळी साजरी केली. मग सगळं व्यवस्थित चालू. मी पण म्हणते हे आता चांगले सुधारले, यांचं चालू आहे, आपल्याला कर्ज फेडायचंय, म्हणजे त्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये मी राहता फ्लॅट पण सेल करायला काढलेला होता. म्हणजे त्याच महिन्यामध्ये आमचं फ्लॅटचं पण काम होणार होतं, म्हणजे विक्रीला गेलेला होता तो. मी त्यांना फोन केला तर स्विच ऑफ. घरी म्हणजे आले नाही, काही नाही. मग मला थोडंसं टेन्शन आलं. टेन्शन आल्यानंतर 7:15ला त्यांचा फोन चालू झाला. धाड मेसेज मला आले की मी कोणतं तोंड दाखवू, मी असं मी म्हणजे गेलोय, मी काहीच लायकीचा नाही, मी फार नुकसान केलं, मी महामूर्ख. म्हणजे स्वतःला पण ते गिल्ट फार फील करून घ्यायचे. त्या दिवशी मला इतकं टेन्शन आलं की एवढं करून सुद्धा हा माणूस का सुधरत नाहीये. आज 2 वर्षापासून आपण त्याची म्हणजे त्या गोष्टीशी झगडतोय, पैसा फेडतोय लोकांचा, तरी घरामध्ये मी असं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करते, तरी पण हे का नाही सुधरते. तर त्यांनी म्हणजे मला मेसेजेस वगैरे केले. मला इमोशनल झाले. म्हटलं फोन करा, म्हटलं मला हे मेसेज नाही करायचं, आधी फोन चालू करा, मला फोन करा. मग मी कसा फोन करू, असं तसं. म्हटलं मला काही सांगू नका, कारण फोन स्विच ऑफ करून ठेवलेला, ते ऑनलाईन वायफायवर वगैरे चालू केलेलं असेल त्यांनी. मग नंतर फोन केला, मग रडू लागले फोनवर, कविता मी असं केलं. म्हटलं आता मला काही करून यांना तर घरी बोलवणं आहे, कारण घरी जर नाही बोलवलं तर हे जीवाचं, कारण मला जीव वाचवणं महत्वाचं होता ना. बरोबर. गावाकडे वगैरे मी फोन करून सांगितले, गावाकडचे पण घाबरलेले, आईकडे मम्मीकडे सगळे घाबरून गेले. नाही त्या म्हणजे आधी पण मी त्या दिवशी कुणालाच नाही सांगितलं, म्हणजे गावाकडे पण मेसेजेस गेले म्हणून गावाकडच्यांनी मला फोन केला. म्हटलं काही काळजी करू नका, मी त्यांना बोलून घेते, त्यांना ती सवय लागून गेली, तर आपण बोलूयात त्यांना, कारण त्यांना घाबरून काय करणार. मग त्यांना म्हटलं मी पण घरी नाहीये, मी पण सुसाईड करायला आले, असं त्यांना मी धमकी दिली. आणि नाही तू सुसाईड नको करू, तू लेकरांजवळ थांब. म्हटलं मला घेणं देणं नाही. प्रत्येक म्हणजे शेअर मार्केटमध्ये लॉस पण तुम्ही करायचा आणि पैसा पण तुम्हीच घालायचा, सुसाईड पण तुम्हीच करायचा, सगळा ठेका तुम्हीच घेतलाय का. मी सुद्धा आता मरणार आहे. हालाकी मी घरातच बसलेली, घरात सोप्यावर बसले, युट्यूबवर मी ट्रेनचं म्युझिक लावून दिलं. त्यांना म्हटलं मी रेल्वे पटरीवर आले, हे बघा रेल्वेचा आवाज. त्यांना भीती वाटली, खरंच ही पण जीव देते का. मग म्हटलं मी आता म्हणजे एकदम आता जीव देण्याची पण ऍक्टिंग नाही करू शकत ना. म्हटलं मी रेल्वेत चढले, म्हटलं कोणती रेल्वे आहे काय मला काहीच माहित नाही, कुठे चालली काहीच माहित नाही. थोडीशी ऍक्टिंग केली, म्हणजे सरका तिकडे, थोडासा असा आवाज आजूबाजू, म्हणजे मी इतकी छान ऍक्टिंग केली त्यावेळेस. म्हणजे मला पण आनंद वाटला की माझा नवरा मी ह्या ऍक्टिंगमुळे घरी बोलवला, आणि खरं ती रियालिटी झाली. ते घरी आले, ते घाबरून घरी आले की ही पण रेल्वेमध्ये बसली बाबा. मी म्हटलं आता उडी खाते, म्हटलं सोडा रे मला उडी मारू द्या, म्हटलं काय लोक आहेत मला धरतायत, अशी ऍक्टिंग करून मी त्यावेळेसची सिच्युएशन सांभाळून घेतली. मुलींना बाहेर पाठवलं. त्या दिवशी भाऊची अॅनिव्हर्सरी होती. मुलींना म्हटलं तुम्ही जा,
टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचं करा, मी बघते. आणि मग ते पण घाबरून गेले, तू कुठे आहे मला सांग, टॅक्सीमध्ये बस, कोणत्या रेल्वे. म्हटलं मला काहीच नाही कळत, इकडून पण एक रेल्वे येते, इकडून पण एक रेल्वे येते असं त्यांना. पण मी घरातच बसलेली. मग त्यांना वाटलं खरंच ही मुंबई वगैरे त्यावेळी गेली काय. मग त्या भीतीने ते घाबरून रडून वगैरे, नको तू काही करू नको. म्हटलं तुम्ही आधी घरी जा, माझ्या चिमण्या घरी आहेत, मला त्यांना शेवटचा व्हिडिओ कॉल, मी त्याशिवाय जीव नाही देणार. म्हटलं मला जीव द्यायचाच आहे, मी त्याशिवाय जीव देणार नाही, तुम्ही घरी जा म्हटलं आधी. आम्हाला दोन्ही माझ्या पोरी घरी एकट्या आहेत, मी यांना तर बाहेर पाठवलेलं, पण मी त्यांना तसं धमकी दिली. मग मला इथं काहीच भेटत नाही. म्हटलं तुमच्याकडे पैसे नसतील, मी इकडनं पाठवते, प्रायव्हेट गाडी करा, जिथून असाल तिथून मला घरी आलेले लगेच पाहिजे. म्हटलं तुम्ही घरी गेले की मला व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉल केला, मला मुली दिसल्या की मी इकडे जीव देणार. नाही तसं करू नको, असं करू नको, तू पण निघ, मी पण निघतो. मग म्हणजे त्या दिवशीचा माझा तो ड्रामा सक्सेस झाला. त्या दिवशी घरी आले. त्या दिवशी घरी आल्यानंतर मी त्यांना सांगितलंच नाही की मी हे नाटक करत होते. मी थोडंसं भीतीसाठी की नाही बाबा मी आहे, मी आले, तुम्ही पण आले, मी पण आले, असं झालेलं. मग ते आल्यानंतर म्हटलं काय कशासाठी चाललं. तेव्हा पण म्हणे माझ्यावर कर्ज केलं, मी परत अशा कुटाने केले. म्हटलं असे कुटाने परत कसं करताय. म्हटलं तुम्हाला संसार वगैरे ह्या गोष्टी दिसत नाही का. बरं असं पण नाही, त्यांचा दवाखाना पण मी केलेला, त्यांची काउन्सिलिंग पण मी करून घेतली. आणि ती इतकी हट्टी होते की काउन्सिलिंगला पण येत नसायचे, तर मी फोनवर काउन्सिलिंग करून घ्यायचे. म्हणजे मी माझ्या परीने त्यांना त्यातनं बाहेर काढायला पुरेपूर प्रयत्न केलेले. पण ते घरामधल्या बाहेरच्यांना माहिती नसतं ना. ज्यावेळेस असं घडतं त्यावेळेस म्हणजे एक इच्छामुळे झालं म्हणून लोक मोकळे होऊन जातात. बरोबर, दोष बाईला दिला जातो. पुरुषाचं कुठलीही गोष्ट असू दे, पुरुष म्हणजे कुठल्याही नुकसानमध्ये गेला, दारूच्या नशेत गेला, कुठल्याही असू दे, पैशाच्या ह्याच्यात गेला की एक तर आई असेल तर आईला दोष देतात, बायको असली की बायकोला दोष देतात. मग तेच झालं. तर मी त्या दिवशी काय केलं, मग त्यांना बोललो, आम्ही रात्रभर बोलत बसलो. मग त्यांना समजून सांगितलं की असं करायचं नाही. किती कर्ज आहे म्हणे 80,000 आहे. म्हणजे 80,000साठी पण, म्हणजे त्या दिवशी पण मला 80,000 सांगितलं. म्हणजे 80,000साठी कोण असं करतं, तुम्हाला समजत नाही का. मग त्या दिवशी एवढं समजून सांगितलं, गावाकडे पण सांगितलं. मग नंतर म्हणतात माझ्यावर जास्त कर्ज आहे. म्हटलं मग खोटं का बोलताय, किती आहे ते एकदा सांगा, एकदा निपटवून टाका. पण असं मरायचं किंवा याने आम्ही डिस्टर्ब होतो, तुम्ही डिस्टर्ब होता, आम्ही, आणि हे पर्याय नाहीये. कारण मला लागतात तुम्ही, माझ्या लेकरांसाठी मला लागतात. बरोबर आहे. मग ते झालं, मग नॉर्मल झालं. पण मी थोडीशी तेव्हा मात्र म्हटलं आता गोड बोलायचं नाही, कारण आपण गोड बोलतो हा व्यक्ती परत तेच करतो, म्हणून मी थोडीशी रुसलेली. पण माझा रुसवा हा म्हणजे जास्त टिकत नसायचा त्यांच्या पुढे, कारण ते टिकूच देत नसायचे, लगेच माझ्या मागे मला गोड बोलणार. पण मी तरी हट्टाने थोडंसं 30 तारखेपर्यंत थोडी रुसूनच, म्हणजे जेवढ्यापुरतं तेवढं बोलणं. 30 नोव्हेंबरला त्यांचा बर्थडे होता. मग मला मात्र आता बायको शेवटी ममता येणार, म्हणजे आईसारखं सांभाळतोय आपण, बायकोसारखं, प्रियसीसारखं. एक माणसासाठी बायको हे सगळे रूप धारण करते म्हणतो ना तसं. तर मला 30 नोव्हेंबरला वाटलं की नाही बर्थडे आहे त्यांचं, तर आपण त्यांना छान ड्रेस, यांची जीन्स खराब झालेली आहे, तर मी जाऊन त्यांच्यासाठी 3,000चे कपडे आणले. पैसे नसताना मी एक जणाला उधार दिलेले, ते वापस घेतले आणि त्यांच्यासाठी छान ड्रेस आणला. म्हणे कशाला आणला म्हणे ड्रेस, घरी आले म्हणे कशाला आणलास. म्हटलं कशाला आणला म्हणजे तुमचा बर्थडे आहे, तुम्हाला जीन्स ऑफिसला जायला, कारण माझ्या डोक्यात हा व्यक्ती मला चांगला करून ऑफिसला नीट पाठवायचा आहे. कारण मला माहिती होतं माझं फ्युचर कशामध्ये, त्यांच्या ड्युटीमध्ये. कारण तिथनं त्यांनी जर प्रगती केली तर माझं आयुष्य सुरळीत चालेल. मग तिथे त्यांनी चांगलं करावं म्हणून माझा फोकस तिथे. मग त्यांना ड्रेस वगैरे आणला, त्यांनी घालून दाखवला मला. म्हणे आता असेच कपडे आपण हे करत जातो. म्हणजे एक दिवस सकाळी त्यांना ऑफिसला जाण्यासाठी घालून दाखवला मला. म्हटलं खूप छान दिसतोय. म्हणे इथून पुढे ना आपण शिवायचे नाही, असेच हे करत जातो. म्हटलं चालेल. मग ते झालं. मग गावाकडून पण म्हणजे त्यांचं 18 नोव्हेंबरला जेव्हा गेलते ना, मग परत पैसे आम्ही घेतले ना गावाकडनं. 9-10 तारखेला पैसे सासरे गावाकडनं घेऊन आले, म्हणजे व्याजानेच. असे काही त्यांनी मदत नाही, पण व्याजाने. म्हणजे ते नंतर मी दिले पण. तर ते व्याजाने पैसे घेऊन आले, तर ज्याचे त्याचे देऊन टाका, तर त्यांनी ते पण पैसे दिले. त्यांनी परत ते चक्रव्यूह, म्हणजे ज्याचे द्यायचे होते त्याला पण आम्ही वॉर्निंग दिली की या माणसाला देऊ नको, ह्या माणसाने एवढा लॉस केलेला आहे, घरात बोलून त्याच्या हातात पैसे दिले. पण परत ते चक्रव्यूह त्यांचं चालूच राहिलं. आणि शेवटी 24 डिसेंबरमध्ये त्यांनी, पहिला जो गुरुवार होता, क्रिसमसचे दिवस असतात, तर मुलांची गॅदरिंग वगैरे होती. तर लास्ट गुरुवारी मला बोलले होते, म्हणजे बुधवारी असं केलं ना, तर त्याच्या आधी येणारा जो गुरुवार असतो त्या गुरुवारी मला बोलले की कविता मला शेअर मार्केट धार्जिन नाही. तर म्हटलं हो, मी तुम्हाला तेच सांगते ना किती दिवसापासून की आपल्याला शेअर मार्केट धार्जिन नाहीये. तर मला वाटलं यांना कुठेतरी रिअलाइज झालंय बाबा, सुधारतायत. मला काय माहिती यांनी सुसाईडचा विचार एवढा पक्का करून ठेवलाय मनात. तर त्यांनी सांगितलं की धार्जिनने. म्हटलं हा, तुम्ही परत घातलेले दिसतायत म्हटलं पैसे. पण माझा असा स्वभाव होता की पैसे घातल्यानंतर मी कधीच किरकिर करत नव्हते, कारण जी गोष्ट घडून गेली त्यासाठी किरकिर करून उपयोगच नाहीये. आता यांना डोकं लावून उपयोगच नाही, यांनी काय ते करायचं तर करून बसलेत. म्हटलं घातले वाटतं. म्हटलं ठीक आहे आता, म्हणजे मी त्या विषयावर बोलले पण नाही, कारण रिअलाइज झालं ना त्यांना
मग त्या माझ्या मुलींची शनिवार रविवार गॅदरिंग होती, गुरुवार, आणि माझी तब्येत ठीक नव्हती. तर ते एवढे छान सुधारले, घरामध्ये जीव लावू लागले. तर मी गुरुवारी मुलींची शॉपिंग केली आणि शुक्रवारी काहीतरी शॉपिंगसाठी राहिलेलं. म्हणे तू काय कर, तू आराम कर, मी जातो मुलींसोबत शॉपिंग करायला. गुरुवारी पण दळण वगैरे, जो माणूस घराच्या बाहेर पाय टाकत नव्हता, किराणा तूच भर, दळण तूच आण, तो व्यक्ती गुरुवारी मला दळण आणून दिलं. शुक्रवारी मुलींसोबत शॉपिंगला गेलेले राहिलेले, मुलींसोबत पिझ्झा खाल्ला. तर मला मुलींनी तिथून फोन केला की मम्मी आज आजोबा घडला. म्हटलं काय झालं? म्हणजे पप्पाने आमच्यासोबत पिझ्झा खाल्ला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ते पण नव्हते करत आमच्यासोबत, पण ते करायला लागले. म्हणजे त्यांना वाटलं मी मरताना सुद्धा यांना सुख देऊन जाईल, म्हणजे यांनी माझ्याबद्दल चांगला विचार केला पाहिजे. तर मला आता साहजिक आम्हाला वाटतं इम्प्रूव्हमेंट होतीये, पण ती इम्प्रूव्हमेंट नाही. त्यांनी सुसाईड करायचं ठरवून बसलेले होते. मग त्यांनी काय केलं, कारण त्यांच्या मित्रामध्ये एक जीव खूप होता, तर त्या मित्र जाणार होता कोकणात, तो येणार होता मंगळवारी. मग त्यांनी सोमवार मंगळवार असं मनात दिवस ठरवून बसलेले. गॅदरिंगच्या मुळे थांबलेले. ते गॅदरिंग होती मुलींची, त्यांना वाटलं मुलींची गॅदरिंग होऊ द्यावा. म्हणजे त्यांनी मे बी त्या डिक्कीमध्ये ती दोरी वगैरे सगळं तयारी करून ठेवलेली गाडीच्या डिक्कीमध्ये. आणि मुलींच्या शाळेनं सुट्ट्या लागणार म्हणून मी गाडी त्यांच्याकडे सोपवून दिली की मला आता लागणार नाहीये त्यांच्याकडे. तर त्यांनी त्या गाडीचा असा मिसयूज केला. म्हणजे त्यांनी स्वतःची गाडी पण आधी विकली होती, मी माझीच गाडी त्यांना द्यायची कधी काही लागलं तर. तर त्यांनी काय केलं, गॅदरिंग वगैरे झाली, गॅदरिंगच्या तिथून मग मुलींना काही खायला आणायचं. आणि मला वाटायचं आता मंथ एंड या माणसाकडे पैसे नाहीयेत, तर मी नको म्हणायचे. म्हणजे मी ह्या पद्धतीने की नाही यांच्याकडे पैसे नसतील, तर मला 2-3 दिवस कंटिन्यू घरी येताना काही आणू का खायला. मला आनंद वाटायचा, चला बाबा कुठेतरी यांना संसारातलं कळायला लागलं. आणि शेवटी मग जेव्हा रविवारी मुलींची गॅदरिंग झाली, भाजी आणायला मी त्यांना फोन पेला पैसे वगैरे टाकले आणि त्यांनी ती भाजी आणली. मुलींना जीव घातलं, म्हणे किती छान, म्हणजे त्यांनी कौतुकाने बघितलं, म्हणे असं जेवल्या नसत्या मुली, पण किती छान जेवताय. म्हणजे त्यांनी ते कुटुंबाचं सुख स्वतःच्या मनात साठवून ठेवलं. म्हटलं हो ना बघा. आणि मग तो रविवारचा दिवस गेला, सोमवार आला. रविवारी पण मला एक गोष्ट कळाली की यांनी 50,000 मागितले, म्हणून मी थोडीशी चिडले. मी फुगलेलीच होते, पण ते पैसे मला तो मेसेज वेळेत दिसला म्हणून मग रविवारी थोडीशी मी बोलले त्यांना. तर मग ते माझ्यावर चिडले, म्हणे मी आता कुठेतरी मुलींच्या नजरेत चांगला होतो, तर तू तिथं पण हे केलं. म्हटलं मुलींच्या नजरेत तुम्ही बाप म्हणून चांगलेच आहात, पण तुम्ही ह्या गोष्टी करू नका. पण मी थोडीशी चिडलेली राहिले. मग सोमवारच्या नंतर मी शांत झाले. मग सोमवार झाला, सोमवारी घरी आले, जेवण वगैरे केलं. तिच्या रूम म्हणजे मुलीच्या रूम मध्ये गेले. मुलीच्या रूम मध्ये गेल्यानंतर तिला ताप आलेली होती, कधी तिला बघत नसायचे, पण तिच्या डोक्यावर हात फिरवला, तिला औषधं दिले. तिला पण वाटलं की पप्पा म्हणजे साहजिक आहे ना, छान वागल्यावर कुणाला पण काय वाटणार की सुधारतायत. बरोबर. तिला पण जीव लावला, छोटीला पण जीव लावला. मंगळवारी सकाळी उठले, मी झोपेतून म्हणजे बघितलेलं, कारण मला मुलींना सुट्ट्या लागल्या म्हणून मी रिलॅक्स उठले. त्यांनी त्यांची आंघोळ वगैरे केली आणि जो ड्रेस मी त्यांना 30 नोव्हेंबरला बर्थडेला घेतलेला, तोच ड्रेस त्यांनी घातला. मी ड्रेस घेताना मी कोणत्या आशेने घेतला होता, ड्रेस घेताना मी त्यांना चांगल्या आशेने घेतलेला, पण त्यांनी त्या ड्रेसवर सुसाईड केलं. माझी आठवण पण त्यांनी सोबत नेली. मंगळवारी मला वाटलं ड्युटीला गेले, ड्युटीच्या ठिकाणी सांगितलं त्यांनी की ते लग्न आहे म्हणून, पण मला माहितीच नाही यांनी लग्नाचं काही कारण सांगितलं. आणि त्यांचे मित्र मंगळवारी येणार होता, तर त्यांचा एक दिवस स्टे वाढला. म्हणजे मित्राची पण येण्याची वाट बघितली त्यांनी की माझ्या अंतविधीला माझा मित्र असावा, मित्राची पण वाट बघितली. मग मंगळवारी मला काय बोलले की ते मंगळवारी दिनेश येणार आहे म्हणे. मग मला वाटलं अजून घरी नाही आले, तर 7 वाजलेले, अजून घरी नाही आले तर हे एखाद्या वेळेस मित्र आला असेल तर मित्राला भेटत असतील, कारण मी नव्हते थांबवत त्यांना भेटवायला. तर मी रिलॅक्स, मी त्या दिवशी छान म्हटलं आता काल आपण रुसून फुगून होता, आज छान बट्ट्या वगैरे बनवूया त्यांच्यासाठी. दाळबट्टी आवडायची त्यांना, मग दाळबट्टी बनवूयात म्हणून मग मी फोन करायला लावला, तर त्यांनी फोन म्हणजे उचललाच नाही. मग माझ्या मुलीला सांगितलं फोन कर, मग तिने फोन केला. तर म्हणे नाही बट्ट्या वगैरे करू नको, मग काय करायचं म्हणे खिचडी वगैरे करा नॉर्मल. म्हणजे त्यावेळेस जेव्हा माझ्याकडे रेकॉर्डिंग आली ना ते गेल्यानंतर, म्हणजे मला तेव्हा ते रेकॉर्डिंग करत बसले होते, रडत बसले होते, पण त्यांनी त्यांचं रडणं थांबवून मुलीचा फोन उचलला आणि म्हटलं आता यांना पण थोडीशी जाणीव व्हायला पाहिजे. म्हटलं मला तांदूळ आणायचे, म्हणे खालून घेऊन ये. तिला खालचे तांदूळ चांगले नाहीयेत, म्हटलं रिअलाइज झालं पाहिजे नाही घरात काय लागतं काही नाही. म्हटलं मला चांगले तांदूळ आणायचे असं सांग पप्पांना. मग त्यांनी मला 250 रुपये जीपीवर टाकले. फोन पे त्यांनी सगळं म्हणजे फोन स्वतःचा फॉर्मॅट मारून टाकलेला, पण जीपी वरून मला 250 रुपये टाकले त्यांनी. मग मी काय ते सामान आणलं, छान खिचडी वगैरे बनवली आणि मैत्रिणीशी वगैरे बोलत बसले. म्हटलं येतील मित्राची गप्पा मारते म्हणून मी माझ्या डोक्यामध्ये तो विचारच नाही. मग 11-11:30ला मला ना मेसेज आला त्यांचा, ना फोन आला. कारण मला जर एखादा मेसेज जरी टाकला असता तर माझ्यात तेवढं होतं की मी त्यांना कुठूनही म्हणजे मृत्यूच्या दारातून आधी जर मी ओढून आणलं काही ॲक्टिंग करून, जर मी त्यांना 10 ते 15 वेळेस वाचवते,
तर मी ह्यावेळेस वाचवलं नसतं का? वाचवलंच असतं. बरोबर, अर्थातच. हा, पण त्यांना माहिती होतं हिला जर मी मेसेज केला तर मी वीक पडेल, की मला काही ना काही बोलून, कारण माझ्यात होतं आणि ते माझं ऐकायचे. मला म्हणजे मीच खरं सांगते, संसार मी फक्त त्या व्यक्तीसोबत ह्याच गोष्टीने की ते शेवटी माझा सल्ला घ्यायचं, पण एवढ्याच बाबतीत का नाही सल्ला घेतला मला याचं वाईट वाटतं, की तुम्ही सुसाईड करायला जातात. एक मला मेसेज केला असताना मी जग इकडचं तिकडं करून तिथपर्यंत आले असते. तर त्यांनी मला एक मेसेज केला नाही, मला रेकॉर्डिंग पाठवली नाही, मला फोन नाही केला. 11:30ला मी बॅक टू बॅक कॉल करायला लागले त्यांना. मग ते मला म्हणजे त्यांच्या मित्राचा मला फोन आला, म्हणे वहिनी तो कुठे आहे? म्हटलं भाऊजी तुमच्या सोबतच आहे. म्हणे मी इकडे कोकणात आलेलो आहे आणि तो माझ्यासोबत नाहीये. तर ते म्हणे, म्हटलं ठीक आहे. म्हणे मला का मेसेज करतोय? म्हणे हा काहीच्या काही मेसेज यायला लागले. साहजिक त्यांची फॅमिली सोबत होती, तर कुणाला पण भीती वाटते किंवा एक ताण वाटतं की मला का मेसेजेस करतोय हा, बस झालं न्यायचं, म्हणजे चिड, कुणाला पण राग येणार. तर मला ते अपमान झाल्यासारखं झालं. म्हटलं बरोबर आहे, म्हटलं भाऊजी मी सांगते त्यांना तुम्हाला मेसेज येणार नाही. माझ्या मनात ते कुठेतरी की खरंच कुणाला त्रास देणं योग्य नाहीये. बरोबर. त्यांनी काय मेसेज करत होते मित्राला? त्यांनी भरपूर मोठे मोठे मेसेजेस केलेले आधी सारखं, की मी शेअर मार्केटमध्ये एवढा लॉस केलेला आहे, मी सुधरू शकत नाही, माझी ही जमीन राहिलेली आहे, ही कविताला मी काहीच ठेवलेलं नाहीये, कविताच्या नावावर करून द्या, मुलींना द्या, म्हणजे असं भरपूर मोठे मेसेजेस केलेले की तिला साथ द्या, सगळ्यांनी आधार द्या. पण तो मेसेज मी म्हणते ना, मेलेल्या सोबत सगळ्या त्याच्या गोष्टी जातात. कुणी त्यांची रेकॉर्डिंगला सिरियस घेतलं नाही, कुणी त्यांच्या मेसेजला सिरियस घेतलं नाही. जो सिरियसनेस आज आमच्या कुटुंबाला, मला आणि माझ्या मुलींना सिरियसनेस आहे, तो कुणालाच नाही. आणि हीच गोष्ट त्यांना सांगायची की आपल्या लेकरांसाठी आपणच आहोत, दुसरं कोणी नसतं. बरोबर. पण त्यांना ते समजलं नाही. त्यांना मी स्ट्रॉंग वाटले, त्यांना वाटलं ही करून घेईल, माझे घरचे सपोर्ट करतील. हे बघा, कुणाला पण आता ज्याचं त्याचं पडलेलं असतं, कोणी सपोर्ट करत नसतं, नाही करत. बरोबर आहे. हा, जे आयुष्य आपण आपल्या लेकरांना देऊ शकतो ते समोरचं देऊ पण शकत नाही, आणि दिलं तर ते उपकारामध्येच कन्व्हर्ट होत असतं. बरोबर आहे. तर हेच सांगायचे. पण त्यांनी ते म्हणजे तसं मेसेज केला, रेकॉर्डिंग करून ठेवली 28 मिनिटाची. पण ती रेकॉर्डिंग मला पोलीस स्टेशनमध्ये फोन जमा असल्यामुळे मला ती रेकॉर्डिंग जानेवारीच्या 15 तारखेला मिळाली. तर तेच ते मंगळवारी पूर्ण रात्रभर गायब. मी पण बॅक टू बॅक कॉल, मी त्यांना इमोशनल मेसेज टाक की मी पण चालले असं तसं. पण त्या माणसाने फोन रेकॉर्डिंग करून कुठे ठेवला होता त्यांनाच माहिती. त्यांनी ना फोन उचलला ना त्यांनी मेसेज बघितला. त्यांनी एक जरी फोन उचलला असता, मी आणलं असतं, माझा मेसेज जरी बघितला असता, त्यांच्या मनाला थोडा तरी पाझर फुटला असता. पण त्यांनी ना मेसेज बघितला ना फोन. मग रात्रभर मी एकटी, माझ्या मुली पण त्यांच्या बेडरूममध्ये एकट्या, मी स्वामी समर्थांना म्हटलं, देवा काही अघटित कानावर येऊ देऊ नको रात्रभर. तर खरंच नाही, रात्रभर त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे तेवढे विचार एक होते की रात्रभरात परेशानी का करायची म्हणून. त्यांनी रात्रभर काहीच केलं नाही. रात्रभर कुठे पडून होते, काय खाल्लं, काहीच माहिती नाही. मग मला सकाळी मला 6ला थोडीशी म्हणजे झोप लागली. मी 6पर्यंत जागी राहिली. आता 6पर्यंत काही आलं नाही, म्हटलं येतील आता, थोडंसं शांत झाले असतील तर घरी येतील हे. मग 6ला वगैरे उठल्यानंतर, म्हणजे 6ला झोपले असन, 7ला उठले असन. उठल्यानंतर म्हटलं आता सगळ्यांना आपण सांगूयात. पण त्याआधीच मला गावाकडनं फोन आला 9-9:30ला की कुठे येतो. म्हटलं ते रात्रभरापासून घरी नाहीये. भाया म्हणे जाऊ दे म्हणे, कारण कोणी पण ते म्हणताना वैतागून जातं. कारण एकच कृती तुम्ही रिपीट करताय ना. किती वेळा त्यांनी सुसाइडल अटेम्प्टचा प्रयत्न केला? त्यांनी कमीत कमी 10 ते 20 वेळेस केलं सुसाइडल अटेम्प्ट. हा, म्हणजे कधी घरातनं निघून जाणं, कधी घरात करणं, कधी गायब होणं, कधी घरात फाशी घेण्याचा प्रयत्न करणं. एक वेळेस तर त्यांनी घरात फाशी घेण्याचा प्रयत्न केलेला. तर मी त्यांना म्हटलं, अहो वेडे आहेत का तुम्ही, आपल्याला फ्लॅट विकायचा म्हणताय आणि कुणी म्हणजे तुम्ही गिऱ्हाईक लागेल का अशा कृती करताय, म्हणजे इकडून पण मला अडकून ठेवणार, तिकडून पण स्वतःचा जीव पण देणार, तर अशी कृती करायची नाही. तर तिथे त्यांनी तो विचार केला की घरात केल्यावर खरं म्हणजे सगळे अडकतील. म्हणून त्यांनी काय केलं, डोंगराच्या पायथ्याशी दुपारी म्हणजे मंगळवारी पूर्ण रात्रभर गायब, बुधवार लागला. तर त्यांनी बुधवारपर्यंत 11-11:30 पर्यंत राहिले आणि 11:30ला त्यांनी म्हणजे दिसतं केलं सुसाईड. लोकांना दिसेल असं चौफुली होती, दोन्ही साईडनी रस्ते, डोंगराच्या पायथ्याशी एक झाडावर दोरी टाकताना लोकांनी पाहिलं, पण रोड क्रॉस करून जाईपर्यंत लटकून घेतलं स्वतःला. म्हणजे तेच असं वाटतं की इतक्या वेळेस वाचवलं, त्या दिवशी नुसती दोरी तुटली असती, काही जरी झालं असतं, खाली पडले असते आणि काहीच अंतर नाही, पण ते कुठेतरी मनातनं खचून गेलेल्या माणसाला एवढीशी दोरी सुद्धा मारू शकते, कारण तो ऑलरेडी मनातनं मेलेला असतो. काहीच नाही, थोडेसे असे 1-2 दगड उंच होते, त्या दगडावर दगड ठेवलेले आणि तिथनं दोरीची सुद्धा म्हणजे काहीच नाही, थोडासा असं गळाला, त्यांचं थायरॉइड वगैरे असं त्याच्यामध्ये दबला गेलं असं, लगेच त्यांचा जीव म्हणजे त्या व्यक्तीला मी पाहिलं ना, म्हणजे मला फोटो, मी प्रत्यक्षात नाही पाहिलं, पण नंतर फोटो वगैरे पाहिला, कारण तिथं जाऊच दिलं नाही ना. ते मला जेव्हा फोन पहिल्यांदा, म्हणजे तिथं त्यांनी तसं केलं आणि मी तर फोन करतच होते, माझ्या आईला पण वाटलं की हे फोन उचलतील, कारण मी पोलीस स्टेशनला वगैरे जाऊन आलेली.
पण तुम्हाला माहिती आहे पोलीस स्टेशनमध्ये गेल्या गेल्या लगेच काय प्रोसेस करत नाही करत. तर मी पोलीस स्टेशनमध्ये सकाळी गेले, तिथून त्यांनी मला मुकंदवाडीला पाठवलं. तिथनं त्यांचे फोटोचे मला एका फोटोचे 15 फोटो करायला सांगितले. जे पैसे नसताना सुद्धा मला ह्या कृती कराव्या लागल्या. पण मी हिमतीने, म्हणजे ज्या व्यक्तीचे मी एका फोटोचे 15 फोटो करते, तो व्यक्ती तिकडे सुसाईड करतोय. तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्यांनी सांगितलं की हे सर नाही आहे, तुम्ही परत 1 तासाने या. म्हटलं ठीक आहे, मला फोन करा. घरी आले, म्हटलं आता रात्रीपासून आपण पण जेवलो नाही, लेकरं पण जेवलो नाही. मग खाली गेले, भाजी घेतली, मग परत चाबी विसरली खाली, तर मी परत लिफ्टने खाली गेले. वर आले, भाजी ठेवली साईडला, म्हटलं मशीनमध्ये कपडे वगैरे लावून द्यावेत. तेवढ्यात माझी आई मागून आली. आईला वाटलं की आपण फोन करून बघावं, पाहुणा आपला तरी फोन उचलेल. आईने फोन केला समोरून. मग समोरून फोन रिसिव्ह नाही झाला, पण आईच्या नंबरवरून तिकडून फोन आला. म्हणे हे कोण आहेत म्हणे तुमचे. म्हणे हे मी जावया यांना फोन केला. म्हणे इथं असं असं घडलेलं आहे. आई घाबरून गेली. आई म्हणे त्यांच्या बायकोला बोला. डायरेक्ट मला फोन दिला, मला सांगितलं की ह्या माणसाने सुसाईड केलं. थंडीगार पडून गेले जागे. थंडीगार पडले, पण आता सगळ्या कृती पण मलाच करायच्या. थंडीगार एकदम की सांगितलं, म्हटलं त्यांना खाली घ्या, त्यांचा श्वास चालू आहे का बघा. कारण मला आशा की थोडा का होईना श्वास चालू असायला पाहिजे. ही घटना म्हणजे नको, मला ऐकायची नाही ही घटना. नाही म्हणे त्यांचं झालंय सगळं, गेलेत म्हणे ते. आधार कार्ड आणि ते पाठवा म्हणे त्यांचं. आणि तुमच्याकडे तुमच्या घरात माणूस कोण आहे त्यांना फोन द्या. म्हटलं माणूस घरात कोणीच नाही, काय असेल ते मला सांगा. म्हणे त्यांचं आधार कार्ड. थरथर त्या हाताने त्यांचं आधार कार्ड शोधणं मोबाईलमध्ये. ते त्या समोरच्या पोलिसाचा नंबर सेव्ह करून घेत. मला ही कृती करावी लागली त्या क्षणाला. कारण म्हणजे म्हणतो ना आपण की हिंमत दाखवावीच लागते नको तिथे, तर तिथे मला दाखवावी लागली. गावाकडे भायांना फोन केला. भायांना म्हटलं असं असं झालं. ते म्हणे बापरे. म्हटलं जिजाला त्यांना सांगू नका. जिजा म्हणजे माझे सासरे. सासऱ्याचा पण फोनवर फोन येऊ लागला. शेवटी सांगावंच लागलं. तिकडे पण रडापडा चालू. माझ्या आईचाही घरात रडापडा चालू. माझ्या मुली तिकडे गेलेल्या होत्या, तर त्यांना पण कळून गेलं की पप्पाने असं केलं. त्यांनी पण त्यावेळेस खूप हिंमत दाखवली. मोठीने पण खूप हिंमत दाखवली. पण हिंमत दाखवणाऱ्या लेकराला पण ना इतके घाणेरडे लोक असतात ना, नाव ठेवतात. जर तिला वाटलं की मी जर आता हिंमत नाही दाखवली तर माझी मम्मी, माझी छोटी बहीण हे घाबरून जातील, म्हणून तिने पण पेशन्सली त्या गोष्टी केल्या. तिथपर्यंत आली, मला समजून सांगू लागली. मी तर पूर्ण म्हणजे मी तेवढी हिंमत दाखवली, पण मी पूर्ण संपले होते तिथे. म्हणजे माझी बॉडी थरथर कापायला लागली. सुसाईडच्या अगोदर एकदाही विचार नाही केला की आपल्या मुली आहेत, आपल्या मुली आहे, आपली बायको आहे. आणि मी वडील नसल्यामुळे माझं सर्वस्व त्यांना मानायचे. कारण भाऊ भाऊच्या संसारात व्यस्त असतात, बाकी काका चुलते तिथल्या तिथे असतात, पण कुणी वडिलांची जागा नाही घेऊ शकत. आणि तेच मुलींच्यावर का वेळ आणायची. ते तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर पण एकदम हातपाय, म्हणजे मला चालता पण येत नसायचे, थरथर बॉडी. म्हणतो ना आपण, मी माझे 6 ऑपरेशन झाले, पण मला एवढं बॉडीनी साथ दिलेली. पण त्यावेळेस माझ्या बॉडीनी पण साथ, म्हणजे थरथर काप, माझा पूर्ण कॉन्फिडन्स गेला. थरथर पोटात गोळा येणं. सो मग त्यांनी काही व्हिडिओ बनवले होते का की काही? नाही, रेकॉर्डिंग ठेवली त्यांनी, व्हिडिओ नाही बनवला. रेकॉर्डिंग की माझी बायको काय आहे, कशी चांगली आहे ह्याबद्दल त्यांनी एक पुरावा देऊन गेले, तर तरी बरं झालं. की जे नावं ठेवणारे लोक असतात त्यांना मी ऐकवू शकेल, पण ते सगळ्यांना नाही ऐकू शकत. कारण एवढी कोण ऐकणार. एक तर इमोशनली त्याच्यात रडत रडत केलेली रेकॉर्डिंग. त्याच्यात त्यांनी माझं नाव, मित्राचं नाव, वडिलांचं नाव, मुलींचं, माझ्या आईचं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं. की हे यांनी मला सपोर्ट केला. मुलींना पण उपदेश केले की तुम्ही खूप हुशार आहात, मम्मीचं ऐका, मम्मी खूप स्ट्रॉंग आहे, विशेष म्हणजे तुमच्या बाबतीत पण स्ट्रॉंग आहे, तर ती मी गेल्यावर खचेल, तिला खचू देऊ नका. म्हणजे हे सगळं त्यांनी रिअलाईज केलेलं की ही खचणार आहे. खचल्यानंतर हिला उभं राहावं लागणार आहे, कारण मी काहीच उपयोगाचा नाही, मी असलो तर मी तुम्हाला त्रासच देईल, असं त्यांनी ती मानसिकता करून ठेवलेली होती. हे झाल्यानंतर मिस्टरांची डेथ झाली. सो मग त्याच्यानंतर तुम्हाला विधवा पण आलं. सो मग तिथं तुम्ही कसं टॅकल केलं? एक तर ज्या दिवशी त्यांचा अंत्यविधी होता त्या दिवशी ते म्हणजे कधीच आयुष्यात अशा गोष्टी बघितल्या नाही मी. म्हणजे माझे वडील पण गेले, पण आपण ते PM वगैरे किंवा ते ॲम्ब्युलन्स वगैरे ह्या गोष्टी मी नव्हत्या तिथं. ते ॲम्ब्युलन्स, त्या गोष्टी, ते एवढी पब्लिक, म्हणजे म्हणतो ना वाटी लावायला येणारे, शेवटी पब्लिक वाटी लावायला येतच सगळे नातेवाईक वगैरे, वाट दाखवायला कोणीच येत नाही. बरोबर. त्यावेळेस जर त्यांना कोणी समजून सांगितलं असतं की घाबरू नको, आहोत आम्ही तुझ्यासोबत, तुला काय काय नाही, म्हणजे त्यावेळेस नाही, ते खचून गेले होते. कारण त्यांना माहिती इकॉनॉमिकली सिच्युएशनला कोणीही मदत करत नाही.
जेव्हा सुसाईड केलं तर त्यावेळेस किती कर्ज होतं ऑलमोस्ट? त्यांची मी काहीच बघितलं नाही, कारण जर त्यांनी माझ्या माघारी गोष्टी केल्यात तर मी ती जिम्मेदारी नाही घेऊ शकत, कारण मला माहित नाही समोरचा खोटा बोलेल खरं बोलेल. तर ती गोष्ट त्यांनी पण तरी अंदाजे काय कर्ज केलं असेल त्यांनी? त्यांचं हार्डली असेल तर 5 ते 6 लाखाच्या वरती नसेल. माझ्यावर होतं वैयक्तिक, त्यांचं माझं मिळून 25 लाख 25-26 लाख, म्हणजे घराचं लोन असो, असं पर्सनली घेतलेलं असो, ते सगळं मिळून माझ्यावर 25-26 लाख होतं. पण शेअर मार्केटचा लॉस ओव्हरऑल काय होता? शेअर मार्केटचा लॉस हा एक तर नाही एकदम झालेला नव्हताच, तो थोडा थोडा, म्हणजे कधी 5 लाख, कधी 10 लाख, तो कधी 20 लाख असा, म्हणजे तो लॉस म्हणजे पैसे गेले तर गेले, तिथे लॉस किंवा प्रॉफिट हा विषयच नव्हता. पण ज्यांच्याकडून घेतलेत त्यांनी तिथं देणं वगैरे, ते पण म्हणजे टप्प्याटप्प्याने, म्हणजे त्यांना रोजचे 1 किंवा 1.5 लाख रुपये ते घालतच होते त्याच्यात. बापरे. हा, म्हणजे एवढं ते सोपं नव्हतं. ते 1-1.5 लाख नाही झाले तर कुणाकडून 30, म्हणजे शेवटी जाताना पण त्यांनी कुणाकडून तरी 30,000 रुपये घेऊन त्याच्यात घातले. आणि मी वेळी इकडे माझ्याकडे रिक्षाला पण पैसे नाही, आणि तो व्यक्ती 30,000 रुपये घेऊन शेअर मार्केटमध्ये घालतो. म्हणजे जाताना सुद्धा त्यांनी ती कृती करणं सोडलं नाही. म्हणजे ते रक्तात कसं मिसळतं, दारू कशी रक्तात मिसळते, नशा. हा, म्हणजे नाहीच, ते शेवटपर्यंत राहिलेच नाही. म्हणजे घरामध्ये मी सॅलरी होण्याची वाट बघायचे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी. इव्हन मी माझ्या मुलींच्या गॅदरिंगचे पैसे सुद्धा ऑनलाईन काम करून 1100-1200 कमवलेले, तर ते मी त्यांचे गॅदरिंगसाठी, की चला आता गॅदरिंगचा खर्च आपला, म्हणजे मी असं छोट्या छोट्या ह्याच्यातनं वातावरण व्यवस्थित करण्यासाठी, म्हणजे माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असायचे, आणि ते रोजचे पैसे घालायचे, तर मला कळू देत नसायचे. सो मग तुम्ही मगाशी मला जसं सांगितलं की तुम्हाला हे विधवा पण तुम्हाला बिलकुल मंजूर नाही आहे, कारण तुमचं एज पण नाही आहे विधवा होण्याचं, आणि तुम्ही म्हटलात की मी मंगळसूत्र घालणं सोडणार नाही किंवा शृंगार करणं सोडणार नाही, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा मला. म्हणजे मला काय झालेलं, हे बघ, शृंगार मला हा आवडतो पहिल्यापासून, मी करते. म्हणजे असं नाही की मी घरामध्ये पण कधी कधी तशी राहायचे, पण बाहेर जाताना मला प्रॉपर रेडी होऊन जायला आवडतं, ही माझी आवड आहे. आणि ते एकदम जर तुम्ही चेंज करायला लावणार की काहीतरी घडले ना तर तुला नाही करायचं, ते म्हणायला लागतं. तर जे असतात ना विध्या, तर त्या विधीमध्ये जी 13वीची विधी असते, त्याच्यामध्ये मला माझ्याच नवऱ्याच्या फोटोला हळदी कुंकू तिथे लावू दिलं नाही ब्राह्मणाने. ओके. विधीमध्ये की तुम्ही वाहू नका. ती गोष्ट मी तिथे बोलून नाही दाखवली, पण मला हर्ट झाली की बापरे, म्हणजे ज्या नवऱ्याच्या नावाने मी हळदी कुंकू लावायचे त्याच नवऱ्याच्या फोटोला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं नाही. ते मनाला इतकं खटकलं. पण म्हणलं ठीक आहे, कसं असतं आता, जिथली तिथली प्रथा असते, शांततेत घे. माझ्या हातात ही सिच्युएशन आल्यावर मी नंतर बघेल, पण कारण त्यावेळेस ना माझी मेंटली कंडिशन होती ना, फिजिकली, तिथं हे केलं पण मनामध्ये ठेवलं. त्यानंतर इकडे आलो 14 दिवसानंतर, तर त्यावेळेस पण मला काही अशा गोष्टी जाणीव करून देण्यात आल्या की तू पसारा उचल, तुझ्या भावाच्या रूमवर टाक, गावाकडचं कर्ज वगैरे दे. मग तिथे पण मला थोडंसं की माझ्यावर काय कंडिशन आहे आणि लोकांना काय पडलेलं आहे ते झालं. त्यानंतर संक्रांत आली लगेच, कारण डिसेंबर एंडिंग अँड जानेवारी हे सोबतच. संक्रांत आली. संक्रांतीमध्ये सगळ्यांनी म्हणजे करा, तुम्हाला अधिकार आहे, चांगली गोष्ट आहे, तुमचं सौभाग्य आहे, चांगली आहे. पण तुम्ही त्यावेळेस एक विचार करायचा होता की हिची जखम ओली आहे ना, हिच्या नवऱ्याला जाऊन 15 दिवस पण नाही झाले ना, तर तुम्ही संक्रांत वाण देताय, साड्या घेताय आणि स्टेटस ठेवताय. मग ते मनाला कुठेतरी म्हणजे खटकलं की हे जर स्टेटस ठेवून दाखवताय तर हे माझ्या मनाचा हे लोक विचार नाही करू शकत आहे, तर मी ह्या समाजाचा का विचार करायचा, कसं राहायचं, का राहायचं, हा निर्णय माझा असणार आहे. मग माझ्या आईला बोलले, पण कसं असतं एकदम ताजं आई पण थोडीशी काही गोष्टींसाठी घाबरून जाते ना. मग ते झालं आणि मला बरोबर 15 जानेवारीला यांची रेकॉर्डिंग माझ्या हातात आली. ती रेकॉर्डिंग ऐकली. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर मला बळ आलं, कविता तू खूप स्ट्रॉंग आहे, जशी आधी होती तशीच आता राहायचं, तुला जे वाटेल ते करायचं, असं यांनी मला त्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं. आणि त्यावेळेस माणूस एवढं इमोशनल असतं की त्या व्यक्तीच्या सगळ्या चुका आपण माफ करतो, तो व्यक्तीच महत्वाचा असतो. बरोबर. आणि तो व्यक्तीने पण त्याचं बोलणं मला जर संक्रांतीच्या दिवशी माझ्यापर्यंत कानावर येत आहे, त्या व्यक्तीचे बोल, त्या व्यक्तीचे शब्द, मी खूप रडले त्या दिवशी. त्या दिवशी मनाला म्हणजे त्यांनी मला हिंमत दिली आहे की तू जशी आधी होती तसंच जगायचं, कुणाला काही घाबरायचं नाही, तुला जे वाटेल ते तू करायचं. मग तरी पण म्हणतो ना आपण 1.25 महिना वगैरे मी नाही काही गोष्टी केल्या, होईल तेवढं थोडंच करत राहिले. पण मग 12 फेब्रुवारीला अॅनिव्हर्सरी होती. 12 फेब्रुवारीला अॅनिव्हर्सरी जेव्हा होती तेव्हा मनात असा प्रश्न, कारण दुःख ताजं की पहिल्यांदाच मी विदाऊट यांच्या अॅनिव्हर्सरी येते आणि मी काय करणार. ज्या माणसाने मला काही असो, म्हणजे मला नाही जरी मला वर्षभर काही दिलं तर अॅनिव्हर्सरीला हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून स्टेटस तरी ठेवत होता. बरोबर. तर ते एक माणसाला हे होतं ना की कमी जाणवते.
मी विचार मनातल्या मनात त्यांच्याशी बोलले. आणि तोपर्यंत म्हणजे मला स्वप्नात रोज येणार, माझ्या स्वप्नामध्ये मला कुंकू लावायला सांगणार, मला छान साडी घालायला लावणार, घाल तू कर. पण मी ते स्वप्न म्हणून, कारण कुणाला सांगितलं तर कुणी सिरियस घेत नाही, कारण ते आपल्या बाबतीत घडते आपल्यालाच माहिती असतं. बरोबर. तर मग 11 फेबला त्यांनी रात्रीच्या वेळेस काय झालेलं, मला म्हणजे 12 नंतर आपण म्हणतो ना दुसरा दिवस सुरू होतो, तर 2:26 त्यांच्या फोन पेच्या अकाउंटवरून मला 150 रुपये रिसीव्ह झाले. हा म्हणजे ही गोष्ट लोकांना अजूनही आश्चर्यचकित होते, कुणी सिरियस घेत असो नसो, कुणाला काय वाटेल ते, पण मी त्याचे पूर्ण पाठपुरावा केला. तर मला त्या गोष्टीवर विश्वास आहे की त्यांनी मला कुठेतरी संकेत दिला की तू एकटी नाहीयेस, मी तुझ्या सोबत आहे. कारण ज्या व्यक्तीचं फोन पे अकाउंट बंद आहे, जो फोन माझ्या मुलीला मी देऊन टाकलाय, त्यांचं सिम त्यातनं काढून टाकलेलं आहे, त्यांच्या अकाउंटला आधी मी बॅलन्स चेक केलेलं 29 रुपीज होतं, ते बॅलन्स तसंच, त्यांचं ना ते कुठं स्टेटमेंट मध्ये आलं ना माझ्या कुठे स्टेटमेंट मध्ये, म्हणजे अजून सुद्धा माझ्याकडे फोनमध्ये पुरावा मी तुम्हाला दाखवेल. 100%. हा, तर त्या व्यक्तीच्या अकाउंटवरून जर अॅनिव्हर्सरीच्या दिवशी येत आहे तर अजून मोठा संकेत काय पाहिजे. बरोबर. त्या दिवसापासून मी ठरवलं की हे माझ्यासोबत शरीराने नाहीये. आणि रेकॉर्डिंग मध्ये सेम तेच बोललेले बरं पोरींना, मी शरीराने लांब चाललोय, मनाने तुमच्या आणि तुमच्याच जवळ असणार आहे, असं 3 वेळेस त्यांनी रिपीट केलेलं. मग मी ते ठरवलं की हे शरीराने दिसणार नाही पण मनाने आपल्या सोबत आहे. आणि मुलीला म्हटलं मला जोडवे घालायचे, जाऊन चांदीचे जोडवे घेऊन ये, कारण मी जर आज तयार नाही झाले ना मी आयुष्यभर नाही तयार होऊ शकणार. त्या दिवशी मी अॅनिव्हर्सरीच्या दिवशी हिरव्या बांगड्या घातल्या, गजरा, हळदी कुंकू, जोडवे घालणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. बरं, ह्या सगळ्या गोष्टी मी एकांतात पण करू शकले असते, पण मी याच्या रील्स पोस्ट करून टाकल्या. हा, माझं फार मोठं नाहीये मला फॉलोअर्स वगैरे, पण मी पोस्ट केल्या, कारण ही जर वेळ कुणावर आली तर ऍटलीस्ट त्यांनी शिकावं की नका घाबरून जाऊ. वैयक्तिक तुमचं राहणीमान वगैरे हा तुमचा निर्णय आहे, तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही राहा, नसेल राहायचं तर नका. पण समाजाच्या दबावाने कुणी किंवा नाव ठेवतंय म्हणून ह्या गोष्टी करणं बंद करू नका. आणि त्या दिवशी मी ज्या दिवशी शृंगार केला ना, तुम्हाला खरं सांगते, मी एवढी खचलेली असताना मला एवढं बळ मिळालं. का मिळालं? कारण की मी नॉर्मल आहे, माझ्या बाबतीत एवढं काही घडलेलं नाहीये, मी आधीसारखीच नॉर्मल आहे. त्या शृंगाराने मला जाणीव करून दिली. म्हणजे कधी कधी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मानसिकतेने खचलेल्या बाईसाठी खूप महत्वाच्या असतात, खूप महत्वाच्या असतात. अगदी बरोबर. आणि तुम्ही त्याच गोष्टी तिच्यापासून जर वेगळ्या करत असाल ना तर हे चुकीचं आहे. तुम्ही त्या बाईच्या मानसिकतेचा विचार करा. आणि हेच आपल्या समाजामध्ये घडत जातं की हळदी कुंकू लावायचं नाही, बसलेलं असलं की तिला साईडला करून टाक. भेदभाव का करताय तुम्ही? म्हणजे ह्या वयामध्ये सुद्धा, म्हणजे ह्या काळामध्ये जर तुम्ही भेदभाव करताय, ठीक आहे पूर्वीच्या काळामध्ये होतं, म्हणजे आपल्या जे स्वातंत्र्य सैनानी वगैरे होते त्यांनी एवढे लढे दिले एक म्हणजे समानता आणण्यासाठी, स्त्रीवर अन्याय होऊ नये, विधवा प्रथा त्यांनी बंद केली, विधवा पुनर्विवाह पद्धत आणली. मग ह्या सगळ्या गोष्टी फक्त पुस्तकातच चांगल्या आहेत का? ज्यावेळेस प्रॅक्टिकली येतात त्यावेळेस कुणीतरी थोडं का होईना घ्यायला पाहिजे ना पुढाकार. सो आता ज्या कोणी महिला असतील, मला तर आता आमच्या आईचं पण घरामध्ये खूप कष्ट आहे त्यामुळे मी पाहतो हे, अशा बऱ्याच अशा महिला असतील की ज्या खचून गेलेल्या आहेत की आपल्या मिस्टरांमुळे म्हणा, पैशामुळे म्हणा, कारण स्त्री ही आहे ना की छोट्या छोट्या ह्याच्यातून संसार करत असते. तर अशा जर स्त्रियांना काय सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? मी एकच सांगते की संसार हा महत्वाचा आहे, पण संसाराच्या आधी स्वतःचं महत्व, स्वतःचं कुठेही कमी होऊ देऊ नका. मग तिथे तुमचा नवरा सुद्धा तुमचं महत्व कमी करत असेल, तुम्हाला म्हणजे त्रास देत असेल, तिथे तुम्ही आवाज उठवा. उगा तुम्ही बाई आहे म्हणून, कारण बाईला शक्ती उगाच म्हणत नाही. बरोबर. हा, तुम्ही स्वतःची आतमध्ये काय पॉवर आहे ती ओळखा. तुम्ही समाजाला काही करू नका, पण स्वतःसाठी जरी केलं ना तरी समाज हळूहळू सुधारत जाईल. मी तेच करते, मी समाजात काहीच करत नाही पण मी माझ्या बाबतीत करते. बरोबर. माझ्याकडे बघून आज ज्यांच्यावर वेळ आली ना त्यांना थोडासा धटपणा जरी आला तरी खूप झाला. तर स्वतःसाठी आधी स्टँड करा, कारण तुम्ही स्ट्रॉंग असाल तेव्हा तुमचं कुटुंब स्ट्रॉंग असेल. बरोबर आहे, जिथे नवरा जरी त्रास देणार असाल तो तिथे घाबरेल, चांगला असेल तर तो तुम्हाला सपोर्ट करेल. पण तुमच्याकडे बघून तुमची मुली, तुमच्या सुना ह्या पण काही गोष्टी शिकतील. कारण जर बाई स्ट्रॉंग असेल तरच समाज स्ट्रॉंग राहील. समाज स्ट्रॉंग असला तर साहजिक देश पूर्ण, मग पुढच्या पिढ्यानपिढ्या. मग तिथे तुम्ही स्ट्रॉंग राहा, मेंटली स्ट्रॉंग राहा. फिजिकली तर आहातच पण मेंटली पण स्ट्रॉंग राहा, कारण मेंटलीच खच्चीकरण केलं जातं मोस्ट ऑफ. तू बाई आहेस, तू हे नाही केलं पाहिजे, तू बाई आहे ते नाही केलं पाहिजे. पण जिथे जर चुकीची काही गोष्ट नसेल तिथं करायला काहीच हरकत नाहीये. आपल्याला माहिती आपण चूक काही करत नाहीये, आणि एवढं तर सगळ्यांना नॉलेज असतं वाईट काय चांगलं काय. जर चांगली गोष्ट असेल मग तिथं काही असो, तुम्ही कुणाला दान करताय, कुणाची मानसिकता समजून घेताय किंवा एखादी कृती करताय,
ज्या कृतीपासून कुणाला त्रासच नाहीये ती कृती करायला काहीच हरकत नाहीये. अर्थातच. आणि जर कुणी नाव ठेवत असतील ना, तर त्या नाव ठेवणाऱ्या टोळ्यांपासून आधी बाजूला हा. बाई हिने असं केलं, काहीच गरज नाही तिच्या टोळीमध्ये किंवा तिला सपोर्ट करण्याची. कारण ती वीक मानसिकता असते. कुणाला नाव ठेवणं ना हे कमी मानसिकतेचे लोकच करतात. मी कुणाला नाव नाही ठेवत आहे. बरोबर. आज हे पॉडकास्ट मध्ये मी नाही कुणाला नाव ठेवलं, ज्याची त्याची असते जिथल्या तिथे कंडिशन. बरोबर. पण नाव ठेवणाऱ्या, आता मी सांगते, मी ज्यावेळेस वर्ष श्राद्धाला गेले होते डिसेंबरमध्ये, तिथे मला एक लेडीज आली आणि मला म्हणते, म्हणजे मी जोडवे, मी म्हटलं ना मी जोडवे हे 12 फेबला घातले, तर मी तशाच म्हटलं आपण इथे राहतो तर तिथे का आपण वेगळं होऊन जायचं. खरंय. म्हणजे मला शो ऑफ करायचा पण नाहीये आणि मला हे पण नाही म्हणजे दाखवायचं पण नाहीये की मी काही करते म्हणून, पण मी जशी इथे आहे तशीच मला तिथं जायचं. मी सेम तशाच कंडिशन मध्ये तिथे गेले, टिकली वगैरे, जोडवे वगैरे. तिथे एक लेडीज आली, ती पण म्हणजे माझ्यासारखीच होती, पण तिला बरेच वर्ष झालेले. तर त्या म्हणतात मला येऊन की टिकली काढ पूजा होईपर्यंत. म्हटलं का काढू? म्हणे बायका नावं ठेवते. म्हटलं ठीक आहे ना, ठेवू द्या ना नावं. तुम्ही नाव ठेवसाल कुणाला? म्हणे नाही. म्हटलं मी नाव ठेवते कुणाला? म्हणे नाही. म्हटलं मग ज्या लोकांना माणुसकी नाही अशी लोक नावं ठेवत असतील तर अशा लोकांचा आपण विचार का करायचा. अर्थातच. आणि जी गोष्ट मी तिथे करते इथे का काढू? नाही म्हणे मग पूजा होईपर्यंत. म्हटलं मी 12 फेबला टिकली लावलेली आणि मी टिकली काढणार नाही तसं. म्हणजे तिथे मी त्यांचं म्हणजे सांगितलं, मी नाही, मला त्यांचाही फरक, त्यांनी आता नंतर मला नाव ठेवले असतील, अजून पण ठेवतात, खूप नावं ठेवतात, पण मला त्याचा फरक पडत नाही. कारण मी कानापर्यंत येऊ देत नाही. आलं तर एका कानाला ऐकून एका कानाला सोडून द्यायचं. उलट हेच छान आहे. हा, की हे तर पाठीमाग हे खूप हे ज्याची जेवढी बुद्धी असते ना तेवढाच तो विचार करणार. 100% खरं आहे. जो जगलेला आहे तो त्याच पद्धतीने विचार करणार. बरोबर. तर आपण आता आपल्याला मनात येतात का असं कुणाच्या याच्यात आपल्याला आनंद वाटेल की नाही तू हिंमत केली, चांगली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. हा, पण जर बायका नावं ठेवतात तर तुमची ती बुद्धी आहे. तुमच्या बुद्धीला मला बदलायचं नाही, पण तुमच्या बुद्धीप्रमाणे मी वागणार पण नाही. अर्थातच. बरोबर. आज तुम्ही आलात आणि तुमची जर्नी शेअर केली आणि मला खरंच वाटतं की शेअर मार्केट हा खूप मोठा जुगार आहे. खूप त्यांनी माणूस तर जातो कुटुंब राहत नाही अख्खं. तो माणूस म्हणजे दुसरे व्यसन दिसतात पण हे व्यसन दिसत नाही दिसत. हे व्यसन म्हणजे खूप बरबाद होत आहे. खूप बरबाद. सुसायडल म्हणजे हे गेल्यानंतर कमीत कमी माझ्या कानावर आमच्याच आजूबाजूच्या गावातल्या 3 ते 4 घटना आल्या. आता सुद्धा एक घटना आली, बघितलं, ते प्रोफेसर होते ZP मध्ये, त्यांनी सर्व कुटुंब संपवलं. आता का कुटुंब संपवलं? त्यांनी लेटर मध्ये लिहिलं की माझ्या नंतर यांना कोण बघेल. सेम माझ्या नवऱ्याची ही कंडिशन होती, पण मी स्ट्रॉंग होते म्हणून त्यांनी माझ्या भरोश्यावर कुटुंब ठेवलं. नाही तर माझं पण तीच, म्हणजे मी इथे बसले नसते, त्यांनी आमच्या बाबतीत पण तेच केलं असतं. म्हणजे बाईचं स्ट्रॉंग असणं किती महत्वाचं आहे. खूप जास्त. मी स्ट्रॉंग होते म्हणून मी आज माझ्या मुलींसोबत जगते. मी आज काही असो पण चांगलं आयुष्य, म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस 1 रुपया नव्हता. इव्हन माझ्याकडे लाडकी बहीण योजनेचे 26 तारखेला पैसे पडले, तर त्या 1,500 मधले मी 500 रुपये माझ्या मुलीला पाठवले. म्हटलं मला मेडिसिन घेऊन ये, कारण मला 14 दिवस गावामध्ये राहायचं होतं आणि मला माहिती होतं की मला औषध नाही दिलं तर मी झोपू शकणार नाही, मी आजारी पडेल, कारण स्वतःच्या फिजिकल कंडिशन बद्दल सर्वांना माहिती असतं. बरोबर. तर ते मला तेव्हा ते पैसे उपयोगात आले. त्या कंडिशन मधून आज इथपर्यंत येईपर्यंत आम्ही भरपूर गोष्टी हँडल केल्यात. आणि हे हँडल फक्त कुणी आपल्याला देतं म्हणून होत नसतं, आपली मानसिकता स्ट्रॉंग आहे म्हणूनच होत असतं. तर ते मेंटली तुम्ही स्ट्रॉंग राहा हेच सांगायचं. आता याच्यात वीक पण बायका असतात जे नावं ठेवतात. म्हणजे माझ्या कानावर आलेलं बरं की हा ही सुंदर होती ना, हिचा नवरा साधारण होता ना. बापरे, ती गोष्ट ऐकून तर मी शॉक झाले की संसारामध्ये सौंदर्य हे महत्वाचं आहे का? मला सांगा, मी सुंदर असते आणि मी काहीच केलं नसतं तर माझ्या नवऱ्याने मला नांदवलं असतं का? तो पण सुंदर असता पण त्यांनी पण काहीच मला समजून घेतलं नसतं तर मी नांदले असते का? म्हणजे आपल्या संसारामध्ये सौंदर्य हे कुठेही नाहीये, फक्त फोटो पुरतं असेल, पण बाकी संसारामध्ये समजदारपणाच लागतो. बरोबर. सौंदर्य काहीच उपयोगाचं नसतं, ते लग्न ठरवायपर्यंतच मर्यादित असतं. बरोबर आहे. तरी पण मग म्हाताऱ्या कोताऱ्या बायका ज्यांना काही माहित नाही, हा ती सुंदर होती ना, की तिने म्हणून म्हणजे तिच्या नवऱ्याने सुसाईड केलं. अरे तुम्हाला आमच्या घरातलं माहितीये का आम्ही किती वर्षापासून काय फेस करतोय? तुम्हाला सांगितलं नाही, चेहऱ्यावर हसू माझ्या नेहमी प्रसन्न मी दिसते, याचा अर्थ मी काय भोगते हे तुम्हाला माहिती नाही. म्हणून मग तिथे विचार केला की नाही, ज्याची त्याची बुद्धी, त्या बायका त्या सौंदर्याला महत्व देत असतील, त्यांची बुद्धी ती तेवढीच असेल. म्हणून मग तरी मी मनाला लावून नाही घेतलं, पण असतात काही गोष्टी. म्हणून मी आता हा शेवटी का होईना तो मुद्दा सांगितला की लोकांची मेंटॅलिटी अशी असते. अर्थातच. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहेत का टॉपिक? आहेत, असे भरपूर आहेत, पण आता भरपूर वेळ खूप झालाय, खूप झालेला आहे.
एक दीड तास हा, ऑलमोस्ट तेच ना. 1.5 तास 1.5 तास झालेला आहे. आणि हेच मला म्हणजे अजून स्त्रीवर म्हणजे स्त्रियांनी कसं जगलं पाहिजे, माझ्यानंतर मी काय म्हणजे संक्रांत कशी साजरी केली, मी वटपौर्णिमा कशी साजरी केली, हे सुद्धा मुद्दे आहेत. म्हणजे आताचे लेटेस्ट आहेत. आता मी हळदी कुंकू पण केलेलं. संक्रांत म्हणजे पहिली संक्रांत माझी साहजिक आहे, ती रडण्यामध्ये रेकॉर्डिंग त्यांची माझ्याकडे आली. मी जेव्हा म्हणजे विधवा झाल्यानंतर विधवा बाईंनी संक्रांत म्हणजे सुवासनीचे जे सण म्हणतो, विधवा बायकांनी सुवासनीचे सण करायला नाही पाहिजे, ही एक घाणेरडी मानसिकता आपल्या लोकांची झालेली आहे. बरोबर. तर मी सगळ्यात पहिले म्हणजे संक्रांत, याच वर्षीची संक्रांत साजरी करायचं मी ठरवलं. कारण कसं असतं, तुम्ही ग्रुपनी येणार, तुम्ही ग्रुपनी साजरे करणार, सुवासनी करणार, तुम्ही स्टेटस ठेवणार, तुम्ही त्यावेळेस विधवाबाईचा विचार करता का? नाही करत. बरोबर. ती घरामध्ये एकटी असते, ती काय सहन करते याचा विचार करता का? नाही करत. मग त्यावेळेस तुम्ही तो विचार करायला येत नाही, पण तिने साजरी केल्यानंतर मात्र कुचकुच करायला मात्र तुम्ही हजर असता. बरोबर. पण मी म्हटलं ना, मला फरक नाही पडत, तर मी यावेळेस ठरवलेलं की मी संक्रांत साजरी करणार. हा, तर माझ्या त्या सपोर्टला माझी आई, माझ्या वहिन्या पण आल्या, माझे भाऊ पण. म्हणजे खरं सांगते मी, त्यांनी पण मला प्रत्यक्षाने पण अप्रत्यक्ष सपोर्ट केलेला आहे. त्यांनी कोणत्या गोष्टीला मला अपोज नाही केलं, माझ्या आईने पण नाही, की तुला जे करायचं ते तू कर, कारण त्यांना माहिती आहे चूक नाहीये. बरोबर. तर माझ्या संक्रांतीला मी जास्त नाही, कारण मला खूप मोठी करायची होती. म्हणजे मी विचार केलेला होता पहिल्या संक्रांतीला, ज्यावेळेस माझ्यावर वेळ आलती ना, की मी पुढच्या वर्षी सगळ्या विधवा बायकांना घेऊन संक्रांत मोठी साजरी करणार. पण मग यावेळेस एकदम इकॉनॉमिकली माझ्याकडनं ते शक्य नाही झालं. पण मी छोटी का होईना मी साजरी करायचा विचार केला. तर मी माझ्या भाऊजायांना, माझ्या आईला, मैत्रिणींना, माझ्या आईला आज विधवा होऊन 18 वर्ष होत आहेत. हा, तर तिने पण पहिल्यांदा माझ्याकडनं वाण घेतलं. माझी एक म्हणजे यांच्या मामाची मुलगी, तिला पण विधवा होऊन 4 ते 5 वर्ष झाली. ती रडली अक्षरशः की वहिनी, तुमच्यामुळे मला हे सुख म्हणे आज मला 4 वर्षांनी भेटतं. काहीच नाही हो, हळदी कुंकवाचं बोट असतं, छोटंसं वाण असतं, ती फक्त क्रिया आहे. पण त्या क्रियेमुळे त्या व्यक्तीला किती मानसिक आधार मिळतोय की आम्ही वेगळ्या नाहीयेत, आम्ही पण समाज आहोत. अर्थातच. आणि तुम्ही फक्त विधवा म्हणून तिला समाजाच्या बाहेर टाकण्याचा किंवा तिला अपशकुन म्हणण्याचा, तशी माझ्या बाबतीत कोणी हिंमत नाही केली, हिंमत करणार पण नाही, कारण मी तिथल्या तिथं उत्तर देईल. बरोबर. मला कोणी म्हणायची हिंमत नाही करू शकत. पण मी बघितलेलं आहे बाहेरचा समाज, की नाही बाबा आम्हाला तिचं पांढरं तोंड दिसणं वगैरे, म्हणजे बाहेरच्या मी एक बघितलेल्या आहे घटना. पांढरं तोंड नाही दिसलं पाहिजे, तिने कुणाला हळदी कुंकू नाही लावलं पाहिजे. तर तुम्हाला सांगते, माझ्या दोन्ही वहिन्यांनी पण लावून घेतलं, माझ्या मैत्रिणींनी पण लावून घेतलं. म्हणजे असं काही चांगली गोष्ट आहे ते काही नाहीये. बाई बाईच असते, जशी आधी होती तशीच आहे. तिच्या आयुष्यात फक्त घडलेली ती घटना आहे, तिच्या बाबतीत ती घटना आहे. तर त्या घटनेमुळे तुम्ही त्या घटनेला सपोर्ट करा, तिला मानसिक आधार द्या, तिच्यापासून गोष्टी हिरावून घेऊ नका. काय झालेलं आहे की समाजाने म्हणजे ह्या परंपरेने स्त्रियांना बांधून ठेवलेलं आहे पहिल्यापासूनच. आणि हे स्त्रियाच करतात, पुरुषांना घेणं देणं नसतं. पुरुषाला काही घेणं देणं नसतं, तुम्ही काय करता काही नाही. तर स्त्रियाच कुजबुज करतात. म्हणजे स्त्री स्त्रीची दुश्मन म्हणतो ना, बरोबर. तर ही रियालिटी आहे. मागच्या पॉडकास्ट मध्ये पण मी हेच म्हणलं होतं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम स्त्रियाचा आहे. त्याच्यात ते जळणाऱ्या बायका असतात, बाई हिला शोभतं का असतं. अरे का शोभायला? ती काय कुणाचा खून करते? ती काय कुणाचे पैसे लुबाडते? ती कुणाला काही जाळून मारते? ती काय करते? ती कुंकवाचं बोट लावते, तर त्याच्यात पाप काय आहे? जर ते कुंकू देवाच्या नावाचं असेल, ते तिच्या नवऱ्याचं. आणि मला सांगा ना, नवऱ्याचं नाव जातं का? मरेपर्यंत जर त्या बाईच्या मागे आहे, तर तिला कुंकू न लावण्याचा अधिकार तुम्हाला घेण्याचा अधिकार कोणी दिलाय? बरोबर आहे, अर्थात. आणि आजकाल आपलं म्हणजे शासन पण ह्या कृती करतायत, पण तरी हे ग्रामीण भागातल्या नाही करू देत, म्हणजे हिंमतच देत नाहीत त्या बाईला. तरी पण आता टिकलीवर आली ही बाई. मी डायरेक्ट कुंकावर आले, पण बायका टिकली तरी लावायला लागले, नाही तर आधी टिकली सुद्धा लावण्याचा काळ होता की त्या काळी ह्या प्रथा वगैरे ओके होत, ठीक होतं. पण आता त्यावेळेस जमाना बदललेला नाही. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं. त्यावेळेस तुम्ही म्हणजे तुमचं करून मोकळे, त्या बाईपर्यंत त्या गोष्टी येत नव्हत्या. तर सोशल मीडियामुळे तुमचे इव्हेंट दिसताय, तुमच्या हळदी कुंकवाचे प्रोग्राम दिसताय, तुम्ही तिला बोलवत नाही हे दिसतंय. म्हणजे तुम्ही तिच्या मानसिकतेवर खच्चीकरण तुम्ही करताय ना, सगळं जगामध्ये दिसतंय. आणि मग तेव्हा तिला वाटतं की यार मी काय पाप केले, आज मी काही कृती करू शकत नाहीये. बरोबर. म्हणजे दुसरे आनंद घेताना आपल्याला जर तो आनंद भेटत नसेल तर. आणि तिला तिच्या बाबतीत नाही, तिच्या घरात तिची लेकरं बाळ आहे, शेजारचे करताय साजरे, मम्मी तू काय नाही करत आहे? त्या लेकरांना उत्तर काय देणार? म्हणजे त्यांना पण त्यांची आईनी करावं असं वाटणार ना. आणि मी खरं सांगते, म्हणजे माझ्या मुली पण खचल्या, वडील गेले तर खचल्याच, पण मी खचले म्हणून अजून खचल्या की मम्मी आम्ही तुला नेहमी स्ट्रॉंग बघितलं, तू अशी काय वागायला लागली? म्हणून मी 12 फेब्रुवारीला एकदम स्ट्रॉंग तसं राहण्याचा निर्णय घेतला. विधवा म्हणून जगायचं नाही, विधवा म्हणून कुणाला संबोधू पण द्यायचं नाही. राईट. सो माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, मिस्टर गेल्यानंतर मग तुम्हाला नाही वाटलं का की आता पुढे आपण लग्न करायला पाहिजे सेकंड? काही तुम्ही विचार केला याचा?
नाही, कारण पहिल्याच लग्नाने असा अनुभव दिला. तर दुसऱ्या लग्नाचा विचार, आणि एक मी म्हणते ना कम्फर्ट झोन असतो, तो कम्फर्ट झोन मला ब्रेक कुणाला करू द्यावाच वाटत नाही. ठीक आहे, रिलेशन वगैरे ही वेगळी गोष्ट असते, बट लग्न करून घरामध्ये मेंबर आणणं किंवा त्याच्या घरी जाऊन मला, म्हणजे मी पण हे पण उदाहरण बाहेर बघितलेले की लग्न करतात तुमचे लेकरं तुमच्या माहेरी ठेवा. हे 1-2 उदाहरण माझ्या नजरेसमोर अशात बरेच आले, पण प्रत्यक्षात जवळून बघितले ना, तिथे मला वाईट वाटतं की त्या लेकरांची काय चुकी आहे. ते लेकरं जन्मापासून त्या घरात राहतात किंवा त्या फॅमिलीमध्ये राहतात, आणि वडील गेले म्हणून आईने दुसरं लग्न केलं तर डायरेक्टली म्हणजे त्यांचं सगळं उद्ध्वस्त होऊन जातं ना. म्हणजे शिक्षा कुणाला मिळते? बरोबर, त्या लेकरांना मिळते. मग त्या लेकरांना शिक्षा देण्याचा अधिकार कोणी दिला? लग्न तुम्हाला करायचं, पण तुम्ही त्या लेकराला पण ऍक्सेप्ट समोरचा करत असेल, त्याचं कुठेही काही ब्रेक होत नसेल कम्फर्ट झोन, तर नक्की करा. चांगला पार्टनर मिळाला म्हणजे पुनर्विवाहाच्या विरोधात मी मुळीच नाहीये. आता माझ्या मावस भावाने पुनर्विवाह, म्हणजे ती बाई विधवा होती, एक मुलगी आहे, तिच्याशी लग्न केलं, तर मला मनातून तो निर्णय त्याचा फार आवडला. म्हणजे पुनर्विवाह ही चूक नाहीये, पण जर तुमचं बाळ तो ऍक्सेप्ट करत असेल, त्या लेकरांना ऍक्सेप्ट असेल, तर ती गोष्ट करणं एक योग्य आहे. बरोबर. पण मग ते तुम्ही पर्सनली नाही, मी विचार का नाही केला, कारण माझ्यात एवढी हिंमत नाही की माझ्या लेकरांना सोडून मी दुसऱ्याच्या कुटुंबात जाऊन इन्व्हॉल्व्ह व्हावं. कारण कुठे ना कुठे, कारण मला एक नाही, मला 2 मुली आहेत, त्या मोठ्या आहेत, साहजिक आहे, त्यांचं कम्फर्ट झोन खूप वाढलेलं आहे, ते नाही मी ब्रेक करू शकत. अर्थातच आता मुलीचं करिअर सुद्धा आहे, करिअर आहे, एज्युकेशन आहे त्यांना, आणि माहित नाही की पुढे जाऊन आपली व्यक्ती आपल्या मुलांवरती प्रेम करेल नाही करेल. कारण हे बघा, एक वय असतं की सख्या बापाचं आणि लेकरांचंही पटत नाही एक टीनेज मध्ये आल्यानंतर, अर्थात बरोबर, साहजिक आहे. पण तो सख्खा बाप असतो, आपण तिथे समजून घेणार, लेकरही समजून घेणार, कुठे ना कुठे ते धागा जोडलेला असतो. पण आपण एक वेगळ्या व्यक्तीशी लग्न केलं आणि तिथं नाही जमलं, तर त्या व्यक्तीलाही आपल्या लेकरांचा राग, आपल्या लेकरालाही, म्हणजे ते जी दुश्मनी आहे ती वर्षानुवर्ष कंटिन्यू होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. मग ते मला नको होतं, म्हणून मी तो विचार मनात आणलाच नाही. अर्थातच. आणि आता लेटेस्ट मी त्यासाठी, म्हणजे वटपौर्णिमेचं पण सांगते की मी विधवा असून वटपौर्णिमा साजरी केली. त्यानंतर मला एक रील दिसली की सगळ्या विधवा महिलांची वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. तर मला फार आवडलं. मी त्याआधी पण माझ्या आईला पण दाखवलं की कोणत्याही ग्रंथात लिहिलेलं नाहीये की विधवेनी वटपौर्णिमा साजरी करू नये, कारण ते जर एक व्रत आहे, तो व्रत सगळ्यांना करण्याचा अधिकार दिलेला आहे. अर्थात बरोबर. आणि कुठेच खरंच आपल्या कोणत्याच ग्रंथामध्ये असं दिलेलं नाहीये. पहिले होतं की सिंदूर भरू नये. का नव्हता सिंदूर भरायचा? सिंदूरमध्ये पारा वापरला जायचा. पाऱ्याने काय व्हायचं, मांग जो असतो हा आपला जो पार्ट आहे, पहिले हे तर कुंकू, पण जी मांग असते, सिंदूर हा मांग मध्ये भरला जातो. तर त्यामुळे बाईची आता म्हणजे ती पावर वाढावी बाबा, त्यामुळे सिंदूर, तर विधवा बायकांनी सिंदूर लावू नये. पण आता पारा वापरतं का कुणी? आता एवढा सिंदूर भरतं का कुणी? मग तुम्ही हळदी कुंकू, म्हणजे हे अर्धवट ज्ञान कुठेतरी असतं ना, ही फक्त वाढत जातं, म्हणजे ते नॉलेज नसतं. का तर तिला पार्टनर नसतो आणि तिला त्या भावना वाढल्या तर नको तो प्रॉब्लेम व्हायला, म्हणून नको बाबा. पण तिला आवड असेल, तिला तिच्या भावना, आणि खरं सांगू का, सगळ्या बायका स्वतःच म्हणून एक पुनर्विवाह मोस्ट ऑफ करत नाहीत का, कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं नियंत्रण असतं. त्यामुळं म्हणजे पुरुषांचं असो नसो ते माहिती नाही मला, पण बायकांचं असतं. त्या स्वतःच्या मानसिकतेवर पण कंट्रोल ठेवू शकतात, शरीरावर पण कंट्रोल ठेवू शकतात. त्यामुळे आजकाल म्हणजे बायका बऱ्याच क्षेत्रामध्ये पुढे याच्यामुळेच येत आहेत, त्यांच्यात तेवढे पेशन्स असतात. आणि हे पण एक विचित्र, म्हणजे हा जर मुद्दा घेत असाल ना, आता पॉडकास्ट आपला फार लॉंग होईल, पण त्या पण मुद्द्यावर मला बोलायचं की बाहेरचा समाज कसा असतो, पुरुषांची नजर एका विधवा बाईवर कशी असते. म्हणजे त्यांना फार प्रश्न पडतात की हिला एकांत फील होत असेल, हिला गरज असेल, तिला एकांत फील होतो, कशासाठी होतो? तिचा नवरा जवळ नाहीये, तिला संपूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी आहे, तिला पुढे भविष्य काय आहे, ती लेकरांचं शिक्षण कसं करायचं, त्यांचं म्हणजे तो विचारासाठी तिला एकांतपणा आहे. पण ती फिजिकली साठी कधीही एकटी नसते, तिला त्या गोष्टीची गरज नसते. पण जे आपण सोशल मीडियावर लोकांना ह्या गोष्टीचा फार पडलेलं असेल की तुम्हाला झोप येत नसेल, तुम्हाला त्या गोष्टीची गरज असेल, म्हणजे माझ्यापर्यंत येत नाही चान्स, बाप खूप जवळचे असो, लांबचे असो, नात्यातले असो, ह्या लोकांना गलिच्छ मानसिकता झालेली आहे की एकटी आहे, आम्हाला कसा फायदा, म्हणजे म्हणतो ना विधवा झाली म्हणजे यांच्यासाठी ट्रीट आहे, पण तसं नाहीये. ही चुकीची मानसिकता आहे. विधवा ही स्ट्रॉंग आधी पण होती आणि ती डबल स्ट्रॉंग विधवा झाल्यावर होती, कारण तिच्यामध्ये आई आणि बाप हे दोन्ही कर्तव्य निभवण्याची क्षमता आलेली असते. त्यामुळे चान्स मारणाऱ्यांनी थोडंसं कंट्रोलमध्ये समोरच्यानी पण राहायला पाहिजे. बरोबर. बरेच पुरुषांमध्ये आजकाल खूप जास्त आहे नाही का, की मेंटॅलिटी अशी आहे की नाही का, एकटी स्त्री, विधवा स्त्री दिसली की मेसेज करणे काहीतरी असे, म्हणजे तुम्हाला तर खूप अनुभव येतो. पण मी तेवढी स्ट्रॉंग आहे की मी कुणाच्याच याच्यामध्ये येतही नाही आणि तिथल्या तिथं उत्तर देते.
त्यामुळे म्हणजे ही मानसिकता एक सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस आमचं दोघांचं, माझे हसबंड म्हणजे तब्येतीने साधारण आणि मी, तर तिथं पण तीच मानसिकता की हिला पुरुष म्हणजे हिला हिचा नवरा पुरत असेल, ही पण घाणेरडी मानसिकता असते. म्हणजे हिला हिचं मनच भरत नसेल. अरे मन नसतं भरलं तर मी 17 वर्ष संसार केला असता का? बाई ही शक्ती आहे, ती वासनाधीनच्या आधी कधीही जात नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही असे विचार, म्हणजे मला हा अनुभव आधीपासून होता आणि माझ्या मिस्टरांना माहिती होती की ही गोष्ट फेस करते लोकांच्या, तर त्यामुळे त्यांनी ते पण माझं ओळखून बसलेलं होतं. उगाच एवढं माझ्या भरोश्यावर सोडून गेले नाही ते की ही फेस करू शकते. आणि आता तर असं झालेलं आहे की नाही, हिला गरजच असेल. मला गरज पैशांची, देता का पैसे? कुणीच नाही देणार. कुणीच नाही देणार. आणि द्यायचे असेल तर हिचा फायदा कसा घेता येईल, राईट, हे बघणार. तर तेच म्हणते की तुम्हाला फार विधवा बायकांची काळजी वाटत असेल ना, तिच्या अकाउंटला 10-12 हजार रुपये टाका. म्हणजे हे सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक ह्या लोकांना मी सांगते गलिच्छ मानसिकतेला, तुम्हाला फार मया येते ना त्या बाईची, तर तिच्या अकाउंटला पैसे टाका. ती तिच्या लेकरा बाळांसाठी काहीतरी करेल, पण बाकी तिच्या गोष्टींची नीडची तुम्ही गरज म्हणजे विचार करू नका हिला काय गरज आहे काही नाही. बरोबर आहे. अर्थातच. तुम्हाला तर म्हणजे खूप जवळचे अनुभव असतील, असं कधी झालंय? हो, जवळचे अनुभव असतात. म्हणजे मी त्या लेवल पर्यंत येऊच देत नाही, कारण 6th सेन्स असतो ना. मग मी तिथूनच म्हणजे बोलणं डिस्ट्रॅक्ट करून टाकते. हाय हॅलो, चहा घेतला का वगैरे, रिपीट मला मेसेज यायला लागले की समजतं की ह्या व्यक्तीला काय हवं, कारण तेवढी तर मानसिकता आपल्याला असतेच. तर मी त्या लेवल पर्यंत येऊ देत नाही, पण 6th सेन्स असतो, समजून जातं. म्हणून तिथेच म्हणजे समोरच्याला राग आला ना, तू तुझ्या घरचा बाबा, तू तुझा राग आला, मी मला तुला दिसते ना मी गर्विष्ठ आहे मी, तुला वाटतं ना मी मेसेजला रिप्लाय नाही देत, फार बिझी आहे. हो, मी बिझी आहे. मग तिथल्या तिथं मी ते डिस्ट्रॅक्ट करून टाकते, मी जास्त डोकं नाही लावत. 6th सेन्स समजून जातो. एक्झॅक्टली. सो बराच वेळ झाला, आज तुम्ही आलात, खरंच तुमचे आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेअर मार्केटची जी मानसिकता आहे बनलेली लोकांची, म्हणजे शेअर मार्केट पण थांबलं पाहिजे. जे ऑनलाईन गेम वगैरे असतात ना, ते सुद्धा तुमच्या मानसिकतेवर परिणाम करतात. आपल्या चॅनलच्या मार्फत आपण मोस्ट ऑफ दी तेच प्रयत्न करतो की लोकांना अवेअरनेस, प्रॅक्टिकल गोष्टी, कारण कसं आहे की ही जी दुनिया आहे ही खूप जी सोशल मीडियाची जी दुनिया दिसते ना, ती खूप टोटली वेगळी आहे. प्रॅक्टिकल दुनिया ही टोटली वेगळी आहे. म्हणजे अवेअरनेस हा झाला पाहिजे, असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आज आलात, तुमचा अनुभव शेअर केलात, त्याच्याबद्दल खरंच तुमचे नाही. काय असतं, हे जे असतात ना व्यसनी गेलेले, ते फक्त एकच म्हणतात, नाही आम्ही त्याच्यासारखे नाही. म्हणजे माझे हसबंड पण तेच म्हणायचे, माझं स्वतःवर कंट्रोल आहे. हा जो शब्द वापरतात ना, तर यांना आधी त्या गोष्टींपासून दूर करा. कंट्रोल, पुरुषांमध्ये कंट्रोल नसतंच. आमचा मी तसा नाहीये, माझ्यावर माझा कंट्रोल आहे. ह्या गोष्टींमुळे असतं ती गोष्ट. सो खरंच थँक्यू, आज आलात तुम्ही. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. म्हणजे आज जे ताईंनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टींवरती चर्चा झाली. लग्न, त्याच्यानंतर हे शेअर मार्केट, संसाराबद्दल गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर विधवा पण त्यांना आलं, ते त्यांनी कसं टॅकल केलं, बाहेरची दुनिया कशी बघते एका स्त्रीला, या गोष्टींबद्दल चर्चा झाली. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आजच्या पॉडकास्टमधला कोणता टॉपिक तुम्हाला छान वाटला मला त्याच्याबद्दलही सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटत राहूयात. थँक्यू सो मच.